आपला आजचा संवादचा विषय आहे चाणक्य नीती आणि त्याचे 10 सूत्र. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते प्रथम तर ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशन हे एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण देणारी संस्था आहे. आपण इकडे लोकांना आणि फॅमिलीजला सपोर्ट करतो टू लिव्ह अ फुलफिल लाईफ. फुलफिल लाईफ म्हणजे खरं तर जेव्हा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पॉवरफुल असता, तुमच्या फायनान्सेस मध्ये पॉवरफुल असता, तुमचे रिलेशनशिप्स ग्रेट असतात आणि तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करताय आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही आनंदी राहताय, दॅट इज कॉल्ड ॲज फुलफिल लाईफ. आणि एक्झॅक्टली हेच अचीव्ह करण्यासाठी म्हणून ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशनची स्थापना झाली होती. आपलं विजन आहे टू एज्युकेट अँड सपोर्ट फॅमिलीज टू लिव्ह अ फुलफिल लाईफ. आणि हे आपण अचीव्ह करायचा प्रयत्न करतो बाय कनेक्टिंग टू डिफरंट पीपल, हॅव्हिंग ऑथेंटिक इंटरेस्ट इन पीपल्स लाईफ, टेकिंग अ स्टँड फॉर ओव्हरऑल ग्रोथ, मग ते पर्सनल असेल, ऑर्गनायझेशनल असेल, आणि हे सगळं काही सेवाभाव ह्याच्यातनं आपण ते अचीव्ह करायचा प्रयत्न करतो. दॅट इज त्याच्या अगेन्स्ट आमचे बरेचसे लीडर्स हे काही एक्सपेक्ट करत नसतात. बट आणि E3 संवाद हा प्लॅटफॉर्म पण सेवाभाव याच कारणासाठी चालू झाला होता किंवा याच सोर्सनी चालू झाला होता. आपण E3 संवाद मध्ये वेगवेगळे विषय डिस्कस करतो जे लोकांच्या डेली लाईफशी रिलेटेड असतात, त्यांच्या रोजच्या आयुष्याशी रिलेटेड असतात आणि ज्याच्याबद्दल बोललं तर जातं पण इतकं इफेक्टिव्हली नाही बोललं जात की त्याचं ट्रान्सफॉर्मेशन घडून येईल त्याच्याने. आणि तेच करायचं काम आपल्या इथे कायम चालू असतं. आपण पुढे जाऊ याच्या आधी आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस आमचे चेअरमन मिस्टर ऑनरेबल अविनाश सिसोदे सर, चेअरमन ऑफ ENG ग्रुप. ते नेहमी आम्हाला असं म्हणतात की आय वेक अप एव्हरी मॉर्निंग टू स्प्रेड लव्ह, joy and prosperity in this world. My mission is to create, support and nurture entrepreneurs. My dream is to re-establish India as entrepreneurial capital of the world. आणि आपल्या ह्या भारत देशाला पुन्हा एकदा सोने की चिडिया बनवण्याचं स्वप्न जर समजा साकारायचं असेल तर आपल्याकडे खूप सारे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत आणि त्या उद्योजकांना पोषक असं वातावरण मिळालं पाहिजे. आणि याच कारणाकरता ENG मध्ये बरेच प्रोग्राम्स घेतले जातात उद्योजकांसाठी. फायनान्शियल लिटरसी असतं, उद्योजक एक यशस्वी उद्योजक कसं बनावं आणि त्याला ते यशस्वीपणे कॅरी फॉरवर्ड कसं करावं यासाठी E3 नावाचा एक खूप सुंदर कोर्स आहे खास महिलांसाठी. म्हणजे घरातल्या किचन पासून ते एखाद्या कंपनीच्या MD पोझिशन पर्यंत जाण्यासाठी म्हणून जर समजा काही ट्रेनिंग असेल तर त्यासाठी आपला W3 नावाचा एक प्रोग्राम असतो. मुलांमध्ये काही व्हॅल्यू एज्युकेशन डेव्हलप व्हाव्या म्हणून आपण C3 नावाचा एक प्रोग्राम घेतो. आणि असे अनेक एक अखंड फॅमिलीचं बाउंडिंग व्हावं म्हणून आपण एक फॅमिली बाउंडिंगचे प्रोग्राम्स घेतो. हे सगळे प्रोग्राम्स आपले पूर्वी ऑफलाईनच असायचे आणि ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये जेव्हा लक्षात आलं की लोक घरी आहेत आणि बऱ्याच वेळेला लोक निगेटिव्हिटीकडे चाललेत कारण घरी आहे आणि कुणाला पुढचं काही कळत नाहीये, तेव्हा ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशननी असं ठरवलं, आमच्या चेअरमन आणि आमच्या सगळ्या डायरेक्टर्सच्या बॉडीने असं ठरवलं की आता आपण ऑनलाईन हा पण प्लॅटफॉर्म चालू करायचा. म्हणून आमचे हे बरेचसे प्रोग्राम आपण ऑनलाईन वरती सुद्धा घेतो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणातल्या लोकांनी आपल्याला जॉईन करेल आणि त्यांना त्याचा उपयोग होईल. या ट्यूजडेच्या संवाद ची लीडर म्हणून आय वुड फर्स्ट लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं नाव वंदना मूर्ती, मी नाशिकची आहे. प्रोफेशननी मी एक कॉस्ट अकाउंटंट आहे. MCOM झालंय माझं अकॅडमिकली. मागच्या 15 वर्षापासून मी चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरीच्या मुलांना कोच करते त्यांच्या एक्झाम्स पास आउट करण्यासाठी. त्याचबरोबर माझी प्रोजेक्ट फायनान्स मध्ये सुद्धा प्रॅक्टिस आहे नाशिकमध्ये. 4 वर्ष मला मुंबईत कॉर्पोरेटचा अनुभव आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही करता येऊ शकतं का आपल्याला, असं मला जेव्हा वाटत होतं तेव्हा मी ऑक्टोबर 18 ला E3 या संस्थेशी, ENG या संस्थेशी जोडले गेले. त्यांच्या E3 या कोर्सला रजिस्टर कर.
तेव्हा मला असं माझ्या डोक्यात एकच उद्देश होता की आपल्याला पण काही बिझनेस करता येऊ शकतो का, किंवा आपलं जे प्रोफेशन आहे, कन्सल्टन्सी आहे, ती आपण बिझनेस सारखी करू शकतो का. पण या कोर्समध्ये आल्यानंतर माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मला स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्हिटी तयार झाली आणि या प्रोग्रामचं एक वैशिष्ट्य असं झालं की मला माझं पॅशन सापडलं. लोकांशी बोलणं हे माझं पॅशन आहे, माझ्या लक्षात आलं. मे बी त्याच कारणाकरता मी टीचर झाले किंवा कन्सल्टन्सीच्या बिझनेसमध्ये आले. आणि त्याच प्लॅटफॉर्मचं रूपांतर मग आता मी पुढे कसं जावं हे जेव्हा मला कळत नव्हतं, तेव्हा मला माझ्या डायरेक्टर्सनी गाईड केलं आणि वी स्टार्टेड विथ दिस संवाद. आपण ह्या दर मंगळवारी आपण हे संवाद घेतो. ऑगस्ट पासून आपण चालू केलं आणि आपण आज इफेक्टिव्हली 7वा मंगळवार आहे की आपण हे घेतो आहे. अनेक विषय आपण इकडे घेतलेत. मेजॉरिटी आपण पॅरेंटिंग वरती घेतलेला आहे. पेरेंटिंग हा माझ्यासाठी पण अभ्यासाचा विषय होता. मला एक 9 वर्षाची गोड मुलगी आहे. त्याच्यामुळे तीच बरंच काय काय मला शिकवत असते. तर त्या अभ्यासामधनच काही आमचे विषय जे आम्ही इथे हँडल केले ते म्हणजे जिजामाता आणि पॉवरफुल पॅरेंटिंग. त्याच्यानंतर लहान मुलांशी कसं इफेक्टिव्हली कम्युनिकेट करावं, टीनेजर्सशी इफेक्टिव्हली कसं कम्युनिकेट करावं. त्या व्यतिरिक्त एक लहान मुलांसाठी खूप सुंदर मागच्या मंगळवारी आपला प्रोग्राम झाला, म्हणजे मॅजिक ऑफ सेइंग थँक्यू. डिप्रेशन वरती आपण एक सेशन घेतलेला आहे आणि हे आपले सगळे सेशन रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आमच्या E3 फॅक्टरी या ऍप वरती अवेलेबल आहेत. आणि आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे चाणक्य. मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन की हा जो विषय आहे हा आमच्या पार्टिसिपेंट्सनीच सांगितलेला होता आम्हाला, आधीच्या पार्टिसिपेंट्सनी, की तुम्ही हा पण विषय घ्या त्याच्यात. आणि त्याचबरोबर पुढचे मंगळवार सुद्धा आमचं एक्सपेक्टेशन असं आहे की आम्ही अजून नवीन नवीन विषय याच्यामध्ये हँडल करणार आहे. सो इट कॅन बी रिलेटेड टू हेल्थ किंवा मनी और पेरेंटिंग और लिव्हिंग युअर लाईफ इफेक्टिव्हली. So let us start with today's session, and before that I would like to acknowledge everyone first की बरेच लोक आता जॉईन झालेले आहेत आपल्याला, आणि थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच फॉर एनकरेजिंग अस. every Tuesday we see so many people coming and encouraging us. That's really wonderful. आणि before we go to today's subject, or I would like to say की आजचा हा विषय चालू करायच्या आधी मला एक छोटासा प्रश्न सगळ्यांना विचारावा असं वाटतोय की चाणक्यांबद्दल आज शिकायची गरज का असावी आपल्याला. अनेक वर्षांपूर्वी, इनफॅक्ट अनेक शतकांपूर्वी होऊन गेलेले चाणक्य, ज्यांना आपण मॉडर्न पॉलिटिक्स किंवा त्यांना आपण ह्या इकॉनॉमिक्स, मॉडर्न इकॉनॉमिक्सचे आपण ज्यांना फादर म्हणू शकतो, इंडियन फादर, तर त्यांच्याबद्दल आज जाणून घेण्याची आपल्याला का गरज वाटते. इफ एनीवन कॅन शेअर प्लीज. ओके, मला वाटतं बऱ्याच लोकांकडे उत्तर असतील, पण ते त्यांनी आता डिसाईड केलं असेल की ते सध्या आपण आपल्याकडे ठेवूयात म्हणून. त्यांनी सांगितलेले बरेचसे चाणक्य नीती, हे एक पुस्तक पण आहे, आणि त्यांनी सांगितलेले बरेचसे जे काही पॉइंट्स आहेत किंवा शिकवण आहे चाणक्य नीतीमधली, ती एखाद्या आयडियल राजा आणि आयडियल राज्य आणि एक फुलफिल्ड सोसायटी कशी असावी ह्याच्याबद्दल जास्त सांगितलं गेलं. पण आता काही आपल्याकडे राज्य नाहीये. आता काय आपण देर इज नो किंग अँड किंगडम अँड मोनार्ची. तर आपण आता हे का शिकतो, कारण त्या काळी त्यांनी जे काही एक आयडियल राजाचे जे काही त्यांनी गुणधर्म सांगितलेले होते ते आता किंवा तेव्हा त्यांनी जे काही जीवन जगण्याच्या ज्या काही पॉइंट सांगितलेले होते
ते खरं तर आजही या मॉडर्न सोसायटीमध्ये आपल्याला लागू पडतात. आणि ते बऱ्याचशा गोष्टींच्या संदर्भात असू शकतात. ते सेल्फ डिसिप्लिन बद्दल असतील, ते तुमचं लाईफ क्रिएटिव्हली जगण्यासाठी असेल, किंवा ते डिस फाईन किंवा ते आपल्या सोसायटीकडे आपण काय कॉन्ट्रीब्युट करतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी असेल. तर त्यावेळेची सोसायटी आणि आजची सोसायटी बरीचशी बदललेली असली तरीही त्यांचे बरेचसे पॉइंट आजही रेलेव्हंट आहेत. आणि म्हणून बेसिकली आपण आज चाणक्य नीती हा विषयावरती बोलणार आहोत. तर पहिले तर आपण बघूयात की चाणक्य एक्झॅक्टली होते कोण. अखंड भारताची संकल्पना सगळ्यात पहिले कोणी मांडली असेल तर ते असं म्हणतात की चाणक्यांनी. ही अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये इंग्रज किंवा मुघल यायच्या आधी खूप काळा आधीपर्यंत भारत हे खूप मोठा देश होता. तेव्हा भारताला आर्यवर्त असं नाव दिलेलं होतं. आर्य म्हणजे सुसंस्कृत आणि आर्यवर्त म्हणजे सुसंस्कृत लोकांचा देश. आणि भारत त्याची जी भौगोलिक लिमिट्स जे होते, जॉग्राफिकल मॅप तो पण खूप मोठा होता त्या काळी. आणि आपल्याकडचं जे कल्चर होतं ते पण खूप समृद्ध होतं त्यावेळेला. म्हणजे नंतर नंतर हा वाद सुरू झाला खरं म्हटलं तर, की आर्य हे बाहेरनं आले आणि हे मूळचे भारतीय नाहीत वगैरे. आणि काही दिवसांपूर्वी सुद्धा हा वाद बराच बळावलेला होता. पण असं नाही, आर्य हे बाहेरनं आलेले नाहीयेत, तर भारताचे मूळ रहिवाशीच आर्य होते. फक्त तेव्हा ना भारत हा एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खाली नव्हता. म्हणजे एक अखंड भारत आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे राज्य होते किंवा प्रॉव्हिन्सेस आपण ज्याला म्हणू, ते त्या काळी होते. त्या काळी अखंड भारत असं संकल्पना जर समजा पहिल्यांदा कोणी मांडलेली असेल तर ते होते आपले चाणक्य. आता चाणक्य हे कोणत्याही देशाचे राजे वगैरे नसून हे मगध देशाचे एक ऍडवायझर आपण ज्याला म्हणू, एक वॉज द बिगेस्ट ऍडवायझर. आणि आपल्याला ह्या नीतींबद्दल ह्याकरता शिकून घ्यायचंय कारण आपलं कल्चर त्यावेळेपासूनच किती स्ट्रॉंग होतं आणि त्यावेळेला आपल्या कल्चरमध्ये किती स्ट्रॉंगली काही गोष्टी, किती पॉवरफुली काही गोष्टी सांगितल्या जात होत्या. यासाठी आपण चाणक्य नीतीचा अभ्यास करून घेणं फार गरजेचं आहे. काही काळापूर्वी हे खरंच सगळ्यांना वाईट वाटलेलं हे ऐकायला, किंवा पर्सनली आम्हाला थोडंसं वाईट वाटलं होतं की जेव्हा हे या गोष्टीचा वाद सुरू झाला होता की आर्य बाहेर न आलेले आहे. हे फक्त आपल्यामध्ये कुठेतरी फूट टाकण्यासाठी, काहीतरी नवीन वाद निर्माण करण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी झालेलं होतं. पण जेव्हा पुढे जाऊन संशोधन केलं गेलं तेव्हा लक्षात आलं की आर्य हे भारताचे मूळ रहिवाशी, अतिशय श्रीमंत अशी संस्कृती, भाषा, संस्कृती, कल्चर, डान्स. आणि त्या काळी भारत जो होता तो खरंच एक सोने की चिडिया म्हणून आपण जे ओळखतो तो काळ तो होता, जो चाणक्यांचा काळ होता. आणि त्याच्यानंतरचा मौर्य डायनेस्टीचा जो काही काळ होता तो याचा होता. आणि मौर्य डायनेस्टी मध्ये खूप पॉवरफुली काम करणारे अमात्य म्हणजे आपले चाणक्य. त्या काळात म्हणजे साधारण 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांचा उदयही झालेला नव्हता. तेव्हापासून आपली संस्कृती आहे. भारत देश तेव्हा खूप मोठा होता पण त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट अशी काही नव्हती. अनेक गणराज्य होते, देअर वर प्रॉव्हिन्सेस, वेगवेगळे प्रॉव्हिन्सेस त्या काळी असायचे. आणि तरीही ते खूप समृद्ध होते. आणि या सगळ्या प्रॉव्हिन्सेसला जोडून जो एक बनला तो म्हणजे होता भारत. आणि ह्याच सगळ्या प्रॉव्हिन्सेसला जोडून एकच देश बनवायचा याबद्दल चाणक्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही कल्पना मांडलेली होती. अलेक्झांडर आणि पोरसची गोष्ट खूप लोकांना माहिती आहे. तर अलेक्झांडर जेव्हा भारतात आले आणि भारतात न जर समजा ते पुढे गेले असते तर त्यांनी बहुतेक अख्खं खरंच जग जिंकून घेतलं असतं. पण अलेक्झांडर किंवा सिकंदर यांनी भारतावरती आक्रमण केलं तेव्हा त्यांना परत पाठवून देण्याचं काम जे केलं ते आचार्य चाणक्यांनी.
आणि ते वॉर थ्रू तर झालंच, पण ते खूप सारं पॉलिटिक्सनी किंवा आपण ज्याला म्हणतो इफेक्टिव्ह निगोसिएशन्सनी झालेलं होतं. पण अलेक्झांडर आपला देश जिंकून नाही जाऊ शकले याचं कारणच चाणक्य होते. त्यांनी ज्या इफेक्टिव्हली निगोशिएशन्स केले, त्यांनी जे काही ट्रिक्स त्यांच्याबरोबर पॉलिटिकल ट्रिक्स जे खेळले आणि ज्या पद्धतीने त्यांनी त्यांना पटवून दिलं, नाही तर आपण सुद्धा त्यांच्याच हाताखाली गेलो असतो खूप आधीच. त्या काळी भारतातला सगळ्यात मोठा शक्तिशाली प्रॉव्हिन्स किंवा गणराज्य होतं ते म्हणजे मगध आणि त्यांचं राजधानी पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्र म्हणजे आजच्या म्हणजे आजच्या काळामध्ये पटना. आणि ही जी नगरी होती ती तेव्हा धनानंद रावाचा एक राजा होता त्याच्यात, आणि त्या राजाच्या ते मगध डायनेस्टी किंवा मगध प्रॉव्हिन्स जे होतं त्याच्यावरती धनानंद राजाचे नावाचे एक राजे काम करत होते. आणि हा जो राजा होता तो थोडस प्रजेकडे किंवा राज्य चालवण्याकडे लक्ष कमी आणि बाकीच्या गोष्टींमध्ये जरा लक्ष जास्त होतं, आणि त्याच्यामुळे ते थोडं चाणक्यांना पटलं नव्हतं. पण अनफॉर्च्युनेटली चाणक्य हे तेव्हा पॉलिटिकली काही खूप मोठा मनुष्य असे नव्हते. इनफॅक्ट चाणक्य एक साधारण शिक्षक होते, आणि ते एका त्यावेळेला आपल्याकडे विद्यापीठ असायची आणि तिथल्याच एका विद्यापीठामध्ये, तक्षशिलाच्या विद्यापीठामध्ये ते शिकवत होते. इकॉनॉमिक्सचे सर होते ते तेव्हा. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला या राजाला कन्व्हिन्स करायचा की तुम्ही अखंड भारताची संकल्पना त्यांनी सर्वात पहिले त्यांच्या समोर मांडली आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही ह्याच्यामध्ये जा, लोकांशी निगोशिएट करा. कारण प्रॉव्हिन्सेस होते आणि त्या सगळ्या प्रॉव्हिन्सेसच्या लोकांशी निगोशिएट करूनच हा अखंड भारताची संकल्पना निर्माण होणार होती. पण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं गेलं. कुठे कुठे असंही लिहिलंय की त्यांनी त्यांचा अपमान केला. आणि त्याच्यानंतर चाणक्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये एका साधारण बालकाला शिक्षण देऊन त्याला पुढे जाऊन त्या धनानंद राजाचा म्हणजे त्याचा जो काही कुकारभार किंवा आपण म्हणून मिसमॅनेज्ड कंट्री चाललेली होती, ती सगळी ते कुशासन मोडून काढून चंद्रगुप्त मौर्यांनी मौर्य डायनेस्टी तिकडे स्थापन केली. मौर्य डायनेस्टी जेव्हा भारतामध्ये होती तेव्हा भारत सगळं म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोललं जायचं तर सुपर पॉवर, भारत सुपर पॉवर होतं तेव्हा. आणि चंद्रगुप्त मौर्य चाणक्यांना आपले गुरु मानायचे, आणि त्यांनीच चाणक्यांनी त्यांना अखंड भारताची स्थापना करण्यासाठी सांगितलेलं होतं, आणि त्या दृष्टीने कामही खूप झालेलं होतं. ऑलमोस्ट सगळे गणराज्य जे होते त्यावेळेचे त्यांनी ते मगध राज्याच्या अंडर आणलेले होते. आणि एक सुवर्ण काळ त्यावेळेला चाणक्यांमुळे आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामुळे आपल्याला बघायला मिळालेला होता. आणि आज आपण बघणार आहोत त्या चाणक्यांची चाणक्य नीती. तर चाणक्य नीती म्हणजे काय? चाणक्यांनी काही काही सूत्र दिलेली आहेत. खर तर त्यांच्या नीती जेवढ्या अभ्यास करू आणि जेवढ्या बघू तेवढ्या कमी आहेत. आपण त्याच्यातल्या आज फक्त 10च बघणार आहोत. पण त्यांनी राज्य चालवण्यासाठी, एका राजासाठी आणि एका फुलफिल्ड किंवा सेल्फ सफिशियंट समाजासाठी काही सूत्र दिली आहेत की ह्या सूत्रानुसार जर आपण राहिलो तर आपला समाज हा सेल्फ सफिशियंट असेल, अन्यायाविरुद्ध लढणारा असेल. आणि ह्यालाच आपण चाणक्य नीती असं म्हणतो. जगभर चाणक्य नीती स्टडी केली जाते. अनेक पुस्तकं आहेत त्यांच्यावरती, आणि आपण ज्याला म्हणू की प्रत्येक भारतीयांनी ज्याच्यावरती गर्व करावा अशी ही पुस्तकं आहेत. कारण खूप लोक त्याचा अभ्यास करतात, अनेक वर्षांपासून त्यांचा अभ्यास होतो आहे. चाणक्य नीती मधनच एक पॉइंट होता तो म्हणजे गुरिला वॉरफेअर किंवा ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, तो चाणक्य नीतीमध्येच लिहिला गेलेला होता, ज्याचं अखंड वाचन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. आणि नुसतंच इम्प्लिमेंटेशन नाही केलं तर महाराजांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनी त्यांचं इम्प्लिमेंटेशन केलं. आणि त्याच्या आपण जे म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशामध्ये खूप मोठा हात हा गनिमी काव्याचा होता, आणि त्याचं कुठेतरी सोर्स जे आहे ते चाणक्य नीतीमधनं होतं. चाणक्य हे फक्तच एक खूप
आपण आजच्या भाषेत म्हटलं तर फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणायला हरकत नाही त्यांना. नॉट ओनली अ गुड इकॉनॉमिस्ट अँड नॉट ओनली अ गुड इकॉनॉमिस्ट बट ही वॉज ऑल्सो गुड फिलॉसॉफर. आणि त्यांनी अनेक पुस्तकं त्यांची लिहिलेली आहेत. अनेक पॉलिटिक्स बद्दलची पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. अनेक अर्थशास्त्राची त्यांची खूप पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कौटिल्याचं अर्थशास्त्र हे आजही खूप ठिकाणी शिकलं जातं. म्हणजे फक्त भारतातच नाही तर आउट ऑफ इंडिया सुद्धा मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज मध्ये हे शिकवलं जातं. पण मी आता पुन्हा माझ्या त्याच प्रश्नाकडे येईल की चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या आहेत त्या एका आयडियल राजाशी कनेक्टेड आहेत. तर आज आपण आयडियल राजाबद्दल कसं बोलू शकतो? म्हणजे आज काही कोणाकडे राज्य नाहीये किंवा आपण आज काही ते आपण डेमोक्रेसीमध्ये राहतो, ज्याला आपण म्हणतो की वर्ल्ड्स ग्रेटेस्ट डेमोक्रेसी. आपण त्या डेमोक्रेसीमध्ये राहतो, तर आपल्याकडे काही राज्य मोनार्ची हे पद्धती नाहीये. पण त्या काळी जे राज्याला सुटेबल होतं ते आजच्या काळी एका लीडरला असोसिएट केलं जाऊ शकतं. आणि लीडर म्हणजे फक्त पॉलिटिकल लीडर असं नाही. आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये लीडरच व्हायला पाहिजे असतं. की आपल्या आयुष्याचे खरे लीडर खरं तर आपणच असतो. जेव्हा आपल्यातला लीडर आपल्या आयुष्यामध्ये कमी काम करतो तेव्हा आपलं आयुष्य दुसऱ्या कोणाच्या तरी भरोशावरती जातं. त्याच्यामुळे चाणक्य नीतीमधले बरेचसे सूत्र जे आहेत ते जे त्या काळी राजाशी कनेक्टेड होते किंवा सोसायटीशी कनेक्टेड होते ते आजच्याही काळी तितकेच रेलेव्हंट आहेत. आणि आज सुद्धा जर समजा आपण त्या नीतीचा अभ्यास केला तर मे बी विल कम अप विथ अ मोर मॅच्युअर्ड आणि जास्त समृद्ध अशी सोसायटी आपण निर्माण करू. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी खूप ठिकाणी सांगितलं. इथे जिकडे आपण किंग असं वाचतो तर आपल्याला आजच्या संदर्भामध्ये तो चाणक्य नीतीमध्ये तो राजासाठी दिलेला आहे, तर तो आजच्या संदर्भामध्ये आपण लीडरसाठी बघितलं जातो. अ किंग शुड बी प्रोम्युलगेटर ऑफ धर्म किंवा धर्म प्रवर्तक. आणि तो मासेसला एक ही शुड बी अ मॉडेल टू अ मासेस. म्हणजे सगळे लोक त्याच्याकडे आदराने बघणारा पाहिजे. आयडियलिझम किंवा रॉयल आयडियलिझम ज्याच्यामध्ये फॉलो केला आहे त्याने काही आपण ज्याला म्हणतो की त्याने काही व्हॅल्यूज पाळल्या पाहिजे. जसं इन्व्हायटिंग असला पाहिजे एखादा किंग, स्वतःला काही गोष्टींपासून जाणून बुजून लांब ठेवणारा आणि लोकांच्या भल्यासाठी काम करत असणारा, नवीन नवीन चेंजेसला लवकर आत्मसात करून घेणारा असा जर समजा किंग असेल तर तो एक चांगल्या सोसायटीला नक्कीच लीड करू शकतो. ही शुड कंट्रोल हिज लस्ट, ग्रीड अँड अटॅचमेंट, व्हॅनिटी अँड प्राईड. एक चांगला राजा याने आपल्या धर्माचं रक्षण करावं, याने आपल्या प्रजेसमोर आपल्या फॉलोअर्स समोर एक चांगलं आयडियल स्थापन करून द्यावं, नवीन चांगले चेंजेस त्याने ऍक्सेप्ट करावे, वाईट प्रवृत्तींकडे जाणं, आपण ज्याला म्हणतो स्वार्थीपणा, ग्रीडीनेस किंवा स्वतःच कॅरेक्टर मलिन करून घेण्याचे असे कोणतेही ऍक्ट त्याने करू नये. आणि स्वतः राजा आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की राजा प्रजा आहे म्हणून राजा आहे, तर ह्याच डाऊन टू अर्थ कॅपॅसिटी मध्ये त्याने राहावं. खूप जास्त प्राऊड करून मी राजा आहे आणि मग मी वाटेल तसं करेन असं म्हटलं तर आजच्या काळात काही देश असे आहेत की जिकडे एक वाईट राजा असण्याचं एक्झाम्पल बघतो आपण. So dharma should be considered as a social duty, moral law based on truth, civil law and performance of rituals by the king. Satya, ahimsa, celibacy and non-stealing should be prescribed for him. The king can promulgate new laws, but basic principles should stick to the idea of Shastras. He should be an affirm believer and moral order of the universe. एक राजानी कसं असावं याचं एक सुरेख वर्णन चाणक्य नीतीमध्ये केलं गेलेलं आहे की
एका राजाने आपले बेसिक प्रिन्सिपल्स एस्टॅब्लिश करून ठेवायचे, त्याच्या हिशोबाने पुढचं म्हणजे बेसिक शास्त्र जे आहे ते तेच राहणार, पण फक्त ते शास्त्र कोणत्या पद्धतीने समोर येणार आहेत ते मात्र बदलत जाणार. कल्चर इंटॅक्ट ठेवतोय आपण. जसं भारतीय कल्चर आहे लोकांना वेलकम करण्याचं, आपल्याकडे अतिथी देवो भव असं आपण म्हणतो, पण मग रिच्युअल्स काळानुसार बदलत जातात. पण आपलं बेसिक स्ट्रक्चर, एक बेसिक कल्चर त्याने सेम ठेवावा आणि एक जस्टिफाईड सोसायटी, एक जस्टिफाईड रूल त्यांनी एस्टॅब्लिश करावा. हे आपण जेव्हा किंग बद्दल बोलतो तेव्हा मी असं म्हणेन की आजच्या काळात आपण हे कोणत्याही लीडर साठी असोसिएट करायला पाहिजे. मग तुम्ही स्वतःचं लाईफ लीड करत असाल, तुम्ही एखादा ग्रुप लीड करत असाल, तुमची कंपनी लीड करत असाल, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना तुम्ही लीड करत असाल, तुम्ही एखादं 500 लोकांची कंपनी लीड करत असाल किंवा तुम्ही 130 करोडचा देश लीड करत असाल, तर या सगळ्या लीडर्सला आयडियल लीडर कसा असावा ह्याचे काही चेक पॉइंट्स जसं काय आपल्याला याच्यामध्ये दिलेले. पण जसं एक लीडरला आयडियल असायला हवं तसंच एक लीडर कुठून येतो, एका सोसायटी मधून येतो, तर ते सोसायटीनी पण आयडियल असायला पाहिजे आणि त्याही बद्दलचं ज्ञान आपल्याला चाणक्य नीतीमध्ये आहे. I would just like to excuse 1 minute. रेश्मा मॅडम, रेश्मा मॅडम येईपर्यंत. रेश्मा मॅडम, येस मॅडम आहे मी. येस. रेश्मा मॅडम, तुम्ही थोडंसं प्लीज हेल्प कराल का मला? आय थिंक मला थोडासा त्रास होतो आहे आता बोलायला. बरं मॅम. गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स खाली काय काय येतं ते बघूया आपण. आणि हे चाणक्यांनी सांगितलेलं आहे. कन्सेन्सस ओरिएंटेटेड म्हणजे लोकांसाठी जे काही केलं जाईल हे लोकांसाठी केलं जायला पाहिजे. जो कोणी करतो म्हणजे जो हेड आहे किंवा राजा आहे या कंटेक्स्ट मध्ये, तो अकाउंटेबल असला पाहिजे. अकाउंटेबल म्हणजे तो जे काही कृत्य करतो ते त्यांनी का केलं आहे ह्याचं एक्सप्लेनेशन तो कोणातरीला देतो आणि त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी राहते. अकाउंटेबल असल्यामुळे मग तो मनमानी करू शकत नाही. आणि आपण जर ऑब्झर्व केलं तर ही एक क्वालिटी आहे जी आज आपल्याकडे बऱ्याच केसेसमध्ये लॅकिंग आहे. गुड गव्हर्नन्स मध्ये ट्रान्सपरन्सी असायला हवी, पारदर्शकता असायला हवी. जसं अकाउंटेबिलिटी म्हटलेलं आहे त्याच्या पुढची स्टेप आहे ही की कोणीही अथॉरिटीला प्रश्न विचारू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे अथॉरिटीने देणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे येतं ट्रान्सपरन्सी. नंतर काय येतं मॅम प्लीज शेअर कराल? रिस्पॉन्सिव्ह, की जो काही इश्यू हँडल केला जात आहे किंवा जे काही बोललं जात आहे किंवा ज्याच्यावर चर्चा होत आहे, डिबेट होत आहे, तिथे उत्तरही दिली गेली पाहिजे. इथे परत मनमानी व्हायला नको आहे. ह्या उद्देशाने चाणक्यांनी हे सांगितलेलं आहे की ट्रान्सपरन्सीच्या पुढची लेवल जी आहे ती रिस्पॉन्सिव्ह आहे, की जर कोणालाही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं निरसन व्हायला हवं. आणि हे का व्हायला हवं तर इक्विटेबल आणि इन्क्लुसिव्ह म्हणजे समानता असणं आणि समानतेने वागणं आणि इन्क्लूड करून वागणं सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांचा समावेश होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. हे केल्याने काय होतं तर जो गव्हर्नन्स आहे हा इफेक्टिव्ह व्हायला लागतो आणि एफिशियंट पण व्हायला लागतो. डिसिजन्स ज्या घेतल्या जातात त्या लागू करणं सोपं पडतं, योग्य प्रकारे योग्य ठिकाणी त्या लागू केल्या जातात आणि पटकन लागू केल्या जातात. त्याच्या पुढे येतं येस मॅम पुढे
फॉलो द रूल्स ऑफ लॉ. जिथे गव्हर्नन्स कायदा पाळतो स्वतः, तिथे आपोआपच प्रजा किंवा जनता ही कायदा पाळते. आणि कायदा पाळल्याने एक त्या समाजामध्ये एक पीस, एक ऑर्डर हा मेंटेन होतो. पीस आणि ऑर्डर मेंटेन केल्याने फ्लरिशिंग व्हायला किंवा कॉमर्स इन्क्रीज व्हायला किंवा ग्रोथ व्हायला चान्सेस खूप हाय असतात. आणि त्याच्या पुढे येतं पार्टिसिपेटरी. म्हणजे हा इन्क्लुसिव्हनेस जो आहे तो प्रत्येक ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे हे जर आज जे आपण डेमोक्रेसी बद्दल बोलतो की ऑफ द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल, हे चाणक्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे की त्याच्यात प्रत्येक जणाला भाग घेता यायला पाहिजे. असं हे पार्टिसिपेटरी नेचर असायला हवंय गुड गव्हर्नन्सचं. मॅम तुम्ही कंटिन्यू करताय का? येस मॅम, थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू मॅम. एक गुड गव्हर्नन्स का असलं पाहिजे आपल्याकडे? कारण जेव्हा तुम्ही कोणतंही ऑर्गनायझेशन, कोणतंही तुमचं लाईफ असेल, तुमची ऑर्गनायझेशन असेल किंवा तुमचं छोटंसं कंपनी असेल किंवा वॉट एव्हर यू आर लीडिंग, इट कॅन बी ऑल्सो अ फॅमिली. तुम्ही जर तुमची एक फॅमिली रन करता आहात आणि तुम्ही जर तुमच्या फॅमिलीचे हेड आहात, तर तिकडे तुम्ही जर एक चांगला गव्हर्नन्स एस्टॅब्लिश्ड असेल तर त्याचा डेफिनेटली ओव्हरऑल वर्कॅबिलिटी मध्ये खूप फायदा होतो. ह्या ज्या काही पॉइंट्स मॅडमनी आता तुमच्या समोर क्रिएट केले, ते आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये जिकडे सुद्धा एक लीडर, जिकडे एक लीडर आपले कार्यक्षेत्र एस्टॅब्लिश करतो आहे किंवा तो तिकडे लीड करतो आहे, अशा सगळीकडे एक चांगला गव्हर्नन्स असणं फार गरजेचं आहे. जसं अकाउंटेबल असणं किंवा ट्रान्सपरंट असणं, फ्लेक्सिबल असणं, लोकांना इन्क्लूड करून घेणं, जो लॉ आहे तो लॉ स्वतः फॉलो करणं आणि स्वतः ते काम करणं, हे जिकडे इन्क्लूड होतं ते त्या अशा लीडरशी लोक जास्त कनेक्ट होतात. मग तो लीडर तुमच्या फॅमिलीचा हेड असेल, तुमच्या कंपनीचा हेड असेल, तुम्ही एखादा देश लीड करत असाल, सगळीकडे त्याचा फायदा होतो. मॅडम प्लीज इफ यू कॅन रीड. येस मॅम. सूत्र 1. An ideal leader is a combination of Raja and Rishi. Like a Raja, he is dynamic, active, has decision-making capacity. At the same time, he should be able to connect with the spiritual and higher level of the world by being wise. मॅम पुढे. इथे थोडस मी पण असल्यामुळे थोडस मध्ये घुसू शकतो मी. सर प्लीज, मोस्ट वेलकम. येस सर, आवाज येतोय. हा माझा आवडता विषय असल्यामुळे मी थोडस घुसतो. एक लीडर किंवा एखाद्या घराचा प्रमुख, कुटुंबाचा प्रमुख किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचा प्रमुख, त्याला आपण राजा म्हणू. आजचा राजा कोण आहे? तर घराचा प्रमुख आहे, एखाद्या कुटुंबाचा प्रमुख आहे, एखाद्या ऑर्गनायझेशनचा प्रमुख आहे, एखाद्या छोट्याशा एस्टॅब्लिशमेंटचा पण प्रमुख असेल. तो एक कॉम्बिनेशन असला पाहिजे राजा आणि ऋषीचा. राजा आणि ऋषी हे विरुद्धार्थी शब्द आहेत. जसं श्रीमान योगी हा शब्द शिवाजी महाराजांविषयी आपण म्हणतो की श्रीमंत पण होते आणि योगी पण होते. चाणक्य असं म्हणतात की याच्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेला व्यक्ती राजा असला पाहिजे, लीडर असला पाहिजे. म्हणजे काय? राजा म्हणून त्यांनी निर्णय घ्यावे, कठोरपणे नियमाची अंमलबजावणी करावी, डिसिजन घ्यावे, ज्या ज्या वेळेस जे काही निर्णय घ्यायचे त्याची कॅपॅसिटी असावी. ऍट द सेम टाइम त्याला विरक्ती पण साधता आली पाहिजे. तुम्ही बघा, बरेचसे कुटुंब प्रमुखामध्ये आपण असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपण पाहत असतो. त्यांना वस्तू घ्यायची असेल तर ते पहिल्यांदा घरातल्या लोकांसाठी घेत असतात. ते म्हणत असतात ठीक आहे, मला नकोय हे. किंवा जर शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्यायचं म्हणालं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण ते स्वतःसाठी नाही केलं, त्यांनी लोकांसाठी केलं.
आणि त्यांनी त्याचं सगळं उत्तरदायित्व पण लोकांपर्यंत दिलं. म्हणजे आज सगळे जे किल्ले आहेत ते आज लोकांच्या नावावर आहेत. त्यांनी जनतेला समर्पित केलेले आहेत. सो एक आयडियल लीडर, आयडियल प्रमुख हा राजा पण असतो आणि तो ऋषी पण असतो. त्याला विरक्ती पण असली पाहिजे त्या सगळ्या निर्मितीशी. त्याला अलिप्तता पण साध्य करता आली पाहिजे जी निर्मिती केलेली आहे. कारण जर तो तिथे अडकून राहिला, जर तो तिथे स्वतःला बांधून ठेवत असेल तर ग्रोथ होणार नाही, फॅमिलीची ग्रोथ होत नसते, ऑर्गनायझेशनची ग्रोथ होत नसते. म्हणजे थोडक्यात काय, तर जे सोबत लोक आहेत, सोबत जे काही व्यक्ती आहेत, त्यांची ग्रोथ त्याला साध्य करता आली पाहिजे अलिप्त राहून. आणि आयडियल लीडर शुड फोकस ऑन फिलॉसॉफी. त्याला या प्रत्येक गोष्टी मागे त्याला फिलॉसॉफिकल ग्रोथ कशी कॉज करता येईल हे करता आलं पाहिजे. अगदी म्हणजे रतन टाटांचं उदाहरण घेतो की त्यांच्या अर्निंग मधलं 55% ते डोनेट करून टाकतात. 1,500 कोटी परवा त्यांनी डोनेट केलेले. का बरं? कारण तो राजा पण आहे, ऋषी पण आहे. ही इज नॉट अटॅच टू हिज संपत्ती. म्हणजे असं म्हणलं जातं की टाटांनी जर संपत्ती स्वतःकडे ठेवली तर ही वुड हॅव बीन वन ऑफ द रिचेस्ट पर्सन. पण ते करत नाहीत कारण त्यांना त्याच्याशी अटॅचमेंट नाहीये. तर तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळेस निर्माण करता, चाणक्याच्या सूत्रानुसार तुम्ही निर्माण करा, ती राजासारखी निर्माण करा. त्याला इम्प्लिमेंट करत असताना तुम्ही राजा असायला हवं. त्याच्यासाठी कठोरपणे अंमलबजावणी करायची असेल तर तुम्ही राजा असायला हवं. पण त्याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवून तिथे ऋषी पण तुम्हाला बनता आलं पाहिजे. त्याला जर तुम्ही अडकून पडाल तर ग्रोथ होणार नाही, आजूबाजूच्या लोकांना तुमच्या ग्रोथ दिसणार नाही. सो हे सूत्र नंबर 1 आहे की तुम्ही कॉम्बिनेशन असले पाहिजे राजा आणि ऋषीचं. सो तुमच्या लाईफमध्ये पण तुम्ही बघा, जे जे तुम्ही निर्मिती करता त्याच्यामध्ये तुम्हाला अलिप्तता ठेवून राजासारखं वागता आलं पाहिजे. चाणक्य पुढे म्हणतात, जो व्यक्ती आर्थिक व्यवहार करने में, ज्ञान अर्जन करने में, खाने में और काम धंधा करने में शर्माता नहीं वही सुखी हो जाता है. याचा अर्थ एक लक्षात घ्या की आर्थिक व्यवहार करणं म्हणजे काय, देवाणघेवाण करणं, समोरच्याशी व्यवहार करणं, स्वतःचा फायदा, दुसऱ्याचा फायदा, प्रत्येकाशी व्यवहार कशासाठी केला जातो, एक तर फायद्यासाठी केला जातो आणि चलनासाठी केला जातो. ज्ञान कशासाठी अर्जन करावं लागतं, तर स्वतःच उन्नती होत राहावी. खाणे में म्हणजे चांगलं अन्न स्वतःला देण्याकरता, शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरता आणि कुठलंही काम करण्यामध्ये शर्माता नाहीये वही सुखी हो जाता है. अशाच लोकांना ज्ञान, सुख, वैराग्य प्राप्त होऊ शकतं, जी मंडळी याच्यामध्ये लाजत नाहीये. त्यामुळे तुम्ही बघा, तुम्हाला जर ग्रोथ पाहिजे असेल तर कुठलंच काम माझ्यासाठी मी करणार नाही असं असलं नाही पाहिजे. ज्ञानामध्ये कधी स्वतःला हे माझ्यासाठी गरजेचं नाहीये, ह्याची मला काही उपयोग होणार नाहीये. उत्तम अन्न स्वतःला देण्यापासून कधी थांबू नये. त्यालाच उलट सात्विकता म्हणतात. इनफॅक्ट जितकं चांगलं अन्न खाल तेवढी तुमची सात्विकता वाढत जाईल. आणि जितका माणूस सात्विक तेवढे त्याचे विचार चांगले राहतात, तेवढा त्याचा कामधंदा चांगला करण्यावर त्याचे फोकस राहत असतो. सो चाणक्याने हे सूत्र अतिशय पॉवरफुली क्रिएट केलेलं आहे की तुम्ही आर्थिक व्यवहार करायला लाजू नका, कधीही ज्ञान घ्यायला लाजू नका, जेवण खाण तुम्हाला उत्तम देण्याकरता लाजू नका, स्वतःला कमी कमी खाऊन पोटाला मारून वगैरे वगैरे तुम्ही तुमचं आयुष्य ग्रेट नाही करू शकत. आणि कुठल्याही कामाला छोटं समजू नका. जसं लोकमान्य टिळकांनी म्हणलेलं आहे की माझ्या मुलांनी जोडे शिवले तरी चालेल, पण त्यांनी शिवलेले जोडे किंवा बूट आजच्या भाषेमध्ये असे असले पाहिजे की लोकांनी म्हणलं पाहिजे की यांच्यासारखे बूट कोणी बनवत नाही. सो कुठलाही कामधंदा निंद्य नाहीये, नीच नाहीये. तुम्ही जर बघत असाल तर आज प्रत्येक कामामध्ये लोकांनी स्वतःचे फॉर्च्युन्स बनवलेले आहेत. म्हणजे अगदी जावेद हबीब हेअर कटिंग सलोन, आपण पूर्वी असं म्हणायचं हेअर कटिंग सारखं काय बिझनेस आहे का, बट नाव यू कॅन सी दॅट इज अ फ्रँचाइज मॉडेल. वडापाव इज अ फ्रँचाइज मॉडेल. सो कुठलंच काम हे छोटं नाहीये, कुठलंच काम मोठं नाहीये. कुठल्याही कामाला आपण लाज बाळगली तर मोठं होता येत नाही. म्हणजे आज अगदी ज्याला असं म्हणू की क्लिनिंग करून देणाऱ्या सुद्धा एजन्सीज आहेत, त्यांच्याकडे असे लोक आहेत की जे तुमचं ज्याला म्हणतो की हाऊसकीपिंग करतात. अँड दॅट वन टाइम इट वॉज रिगार्डेड ॲज की हे कामं नाही करायला पाहिजे, बट नाव पीपल आर मेकिंग फॉर्च्युन्स आउट ऑफ दॅट. सो ज्यांना हे सूत्र कळालं की कुठलाही कामधंदा हा तुम्हाला उन्नतीकडे नेऊन जाऊ शकतो जर तुम्ही त्याला त्या पद्धतीने पाहिलं तर, ज्याच्यामध्ये हा शब्द वापरलाय शर्माता नाही है वो सुखी हो जाता है.
सो हे एक महत्वाचं सूत्र आहे चाणक्याचं. येस वंदना, प्लीज गो अहेड. मी जर घुसलो तर मीच बोलत राहील. Thank you so much, Atul sir and Rishma madam. And thank you so much all the other participants. थोडंसं मला जरा बोलायला त्रास व्हायला लागला होता, बट नाव आय एम ओके. थँक्यू. मी असं म्हणेन की हे आमच्या E3चं एक मेन पॉवर आहे की एका लीडर बरोबर 4 लीडर तयार असतात, सो दॅट काहीही झालं तरी ते व्हॅल्यूज डिलिव्हर झाले पाहिजेत, आणि हे डेमॉन्स्ट्रेट झालंय आज. थँक्यू लीडर्स बॉडी. सूत्र सेकंड आपलं असं आहे, सूत्र 2. सॉरी, एक मिनिट. आता त्याच्यावरती काही काळं येत नाहीये ना समोर? जिनके पास यह कुछ नहीं है, विद्या, तप, ज्ञान, अच्छा स्वभाव, गुण, दया, भाव, वो धरती पर मनुष्य के रूप में घूमने वाले पशु है, धरती पर उनका भार है. ज्या लोक काहीतरी नवीन शिकण्यासाठी, काहीतरी ज्ञानार्जन करणं, स्वतःमधले गुण डेव्हलप करणं, किंवा ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणतो की स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याच्या मागे ज्यांचा कल नसतो, त्यांचा फारसा आपल्याला काही उपयोग होत नाही. असे लोक कोणतेही ऑर्गनायझेशन असेल किंवा सोसायटी असेल, यांच्यासाठी ते फारसे कॉन्ट्रीब्युटिंग राहत नाही. इनफॅक्ट कधी कधी असे लोक आपल्याला डिग्रेड करतात आपल्या सोसायटीला. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की जे फक्त खायचं प्यायचं आणि जगतोय म्हणून जगायचं, या कारणासाठी जी लोक जगता आहेत ते लोकांचं आयुष्य मग ते बाकीच्या प्राण्यांसारखंच आहे, ते मनुष्य प्राण्यांसारखं नाही. कारण मनुष्य प्राणी जर समजा आपण मनुष्याच्या रूपात जर समजा या धर्तीवरती आहोत, तर आपण अनेक गोष्टी करू शकतोय, आपण अनेक कार्य आपल्याकडे करू शकतो. म्हणजे इनफॅक्ट चाणक्य नीतीच्या पुस्तकामध्ये त्यांनी एक लाईफ प्लॅन दिलेला आहे की माणसाच्या आयुष्यातले 4 स्टेजेस आहेत. स्टुडंट लाईफ, विद्यार्थी दशा आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर हाऊस होल्ड लाईफ जे आपलं असतं, ज्याला आपण एक्झॅक्टली नाव मला त्याचं आठवत नाहीये आता, पण ज्याला आपण एक असते आपली गृहस्थ दशा ज्याला आपण म्हणतो एक्झॅक्टली, आणि देन देअर इज अ रिटायर्ड लाईफ, आणि मग आहे एक साधू संतांची लाईफ. तर स्टुडंट लाईफ मध्ये जिकडे लोक, इथे विद्यार्थी दशेमध्ये आपण ज्याला म्हणू की त्या लोकांनी कायम काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जेवढे गुण आपल्याला आत्मसात करता येतील, जेवढ्या कला शिकता येतील. पूर्वीच्या काळी कोणत्याही व्यक्तीला त्याने किती कला शिकलेल्या आहेत आणि किती गुण त्याच्या अंगी आहेत याच्यावरनं जास्त ओळखलं जायचं. आणि म्हणूनच आपली सोसायटी त्यावेळेला इतकी समृद्ध होती असं आपण म्हणतो की त्या मुलांची जास्त पारख जी होती ती किती कला गुण त्यांनी आत्मसात केले याच्यावरनं असायचे. आणि कॉन्स्टंट लर्निंग फेज मध्ये असणारे विद्यार्थी असले पाहिजे, म्हणजे उद्या या जगामध्ये जाऊन स्वतःचं स्थान निर्माण करतील. दे विल बिकम रेडी टू फेस द वर्ल्ड. नंतर असतं गृहस्थाश्रम, की ज्याला आपण म्हणतो की गृहस्थ दशा. तर ही ती आहे जिकडे लोकांनी एक लग्न करून आपलं फॅमिली पुढे करायची, पुढे घेऊन जायची, एक स्टेज, एक फॅमिली एस्टॅब्लिश करायची, चांगले काय आपण म्हणतो त्याला की त्यांचं वंश वाढवायचा, एक चांगल्या मुलांना जन्म देऊन त्या मुलांनी त्यांच्या स्वतःच्या वंशासाठी, त्यांच्या देशासाठी काहीतरी चांगलं करावं, यासाठी त्या मुलांचं संगोपन करणं, हे सगळं त्या गृहस्थ आश्रमामध्ये यायचं. आणि इकडे त्यांनी त्यांच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, पहिले फॅमिलीला लीड करणं. म्हणजे लीडरशिप कुठपासून सुरू होते, तर स्टुडंट लाईफ मध्ये स्वतःला लीड करायचं आहे, गृहस्थ आश्रम मध्ये फॅमिलीला लीड करायचं आहे, आणि एक
इंटॅक्ट अशी फॅमिली लीड केली की काही काळानंतर, जसं आता थोड्या वेळापूर्वी सर म्हणाले की तुम्ही जेव्हा एक फॅमिली पण लीड करता किंवा आपण जेव्हा आपल्या मुलांचं पण आयुष्य लीड करतो, तेव्हा जितकं इन्व्हॉल्व्ह होऊन आपण ते लीड करतो, तसंच एका लेवलला ती मुलं मोठे झाल्यानंतर आपण त्याच्यातनं डिसअसोसिएट करायला पाहिजे, स्वतःला वेगळं करायला पाहिजे. तिकडे आपण मग ते एक वानस्थ आपण एक ते आपण डिसअसोसिएशन का करायला पाहिजे, कारण मग त्याच्यानंतर त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट जास्त राहिली तर तो इंटरफिअरन्स होऊन जातो. आणि ते एकदा केल्यानंतर देन देअर इज अ रिटायर्ड लाईफ, किंवा ज्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. इकडे तुमच्या मुलं वगैरे त्यांची लग्न झालेली असतात, त्यांना त्यांची फॅमिली त्यांनी चालू केलेली असते. मग अशा वेळेला त्यांच्या मध्ये मध्ये राहून किंवा त्यांच्यामध्ये इंटरफिअरन्स करण्यापेक्षा एक रिटायर्ड लाईफ जगावं, किंवा एक असं लाईफ जगावं जिकडे तुमचा एक्सपिरियन्सने तुम्ही लोकांना मदत करताय. हे पुन्हा एक अनदर वे ऑफ लिडिंग झालं. तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स आजपर्यंतच्या आयुष्याचा त्याचा कोणाला तरी हेल्प करता. आणि मग आपल्याकडे असायचं की ते संन्यास आश्रम असायचं लास्ट. तिकडेही चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलंय की हे असं आश्रम आहे की जेव्हा लोक आपलं जे काही भौतिक आयुष्य आहे ते सोडून ते सत्याच्या शोधात जातात. आपल्या शास्त्रांमध्ये पण हे मेन्शन केले. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी एक लीडर म्हणून जेव्हा तुम्हाला वर यायचं असतं, तेव्हा आपल्याला चाणक्यांचे सूत्र खूप कामाला येतात. पण ह्यापैकी जर आपण काहीच करत नसेल कोणत्याही आपल्या त्या एरियामध्ये किंवा कोणत्याही आपल्या त्या स्टेज ऑफ लाईफ मध्ये, तर तेव्हा मात्र आपलं आयुष्य हे एखाद्या जनावरांच्या आयुष्यासारखंच असतं, कारण ते नॉट कॉन्ट्रीब्युटिंग सारखं असतं. आणि माणूस हा बराचसा सृजनशील, हा बराचसा क्रिएटिव्ह आणि क्युरियस असा प्राणी आहे. पण ज्या व्यक्तीमध्ये क्युरिओसिटीच नाहीये तर त्याच्या माणसांशी संबंधच जुळला नाही. ह्याच्यानी ना डोक्याची वाढ जर समजा थांबली तर ती सोसायटीची पण वाढ थांबून जाते. आपलं चौथं सूत्र आहे चाणक्य नीतीमध्ये की मूर्खों के साथ मित्रता रही रखनी चाहिए, उन्हें त्याग देना ही उचित है, क्योंकि प्रत्यक्ष रूप से वो 2 पैरों वाले पशु के समान है, जो अपने धारदार वचनों से वैसे ही हृदय को छलनी करता है, जैसे अदृश्य काटा शरीर में घुसकर छलनी करता. आता हा मूर्ख मित्र शोधणार कसा, पण तुम्हाला कळणार कसं की हा मित्र मूर्ख? तर हे असे लोक जे सूत्र 3 मध्ये आपण आयडेंटिफाय केले, ज्यांना ज्ञानार्जनाची हौस नाहीये, ज्यांना जे योग, काहीतरी नवीन शिकणं, काहीतरी क्रिएटिव्हली करणं, लोक आपल्या आयुष्याला लीड करणं सोडून दुसऱ्यांचंच काहीतरी गॉसिपिंग मध्ये जाणारे जी लोक असतात, असे आपण एक मूर्ख मित्र म्हणून ओळखावे. इन शॉर्ट, ज्यांना आपल्या आयुष्याला लीड करायचं नाही, ज्यांना खऱ्या अर्थाने लीडर म्हणून यायचं नाही, ते लोक मूर्ख मित्र. ती लोक जी गॉसिप्स मध्ये अडकलेली आहेत, ती लोक जे अनेक अशा डिस्कशन्स मध्ये अडकलेले ज्याच्याने कोणाच्याच लाईफ मध्ये काहीच व्हॅल्यू ऍड होत नाही. आमच्या E3च्या कोर्स मध्ये एक सूत्र असतं की ओनली क्वालिटी पीपल, म्हणजे ते लोकांच्याच आजूबाजूला तुम्ही राहा जे तुमच्या आयुष्यामध्ये काही पॉझिटिव्हिटी घेऊन येतात, किंवा ते तुम्हाला काहीतरी नवीन शिकवता आहेत, किंवा ते तुम्हाला एका पहिल्या शिडीपासून 10व्या शिडीला घेऊन जायला मदत करतात. ज्यांना तुमच्या लाईफ मध्ये इंटरेस्ट नाहीये, ज्यांना काहीतरी गॉसिप करण्यात इंटरेस्ट आहे, किंवा ज्याच्याने काहीच व्हॅल्यू ऍड होत नाहीये, अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये इंटरेस्ट आहे, तर असे मित्र मूर्ख मित्र. मग अशा लोकांच्या बरोबर कायम राहून आपण पण डिग्रेड होण्यापेक्षा एक चांगली गोष्ट अशी की आपण त्यांच्यापासून लांब जाऊ. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की पर्सन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. हीच म्हण एका वेगळ्या भाषेमध्ये चाणक्यांनी अनेक वर्षांपूर्वी, जवळपास 2000 वर्षांपूर्वी सांगून गेलेले होते ते की तुमचा मित्र कसा आहे याच्यावरून तुमची ओळख होते. आणि जर तुमचा मित्र मूर्ख असेल तर तुम्ही मूर्खांमध्येच गणले जाल. त्याच्यामुळे अशा व्यक्तीपासून लांब राहा. मूर्ख म्हणजे खरंच डोक्याने आधू असणारे नाही, पण जे आपल्या वनशी वन ऍड न करता आपल्या वन मधनं वन जर मायनस करणार असतील तर तो मूर्ख मित्र झाला.
पण त्याच्याच जागी जर समजा एखादा मित्र तुमच्याकडनं काहीतरी शिकतोय, तुम्ही त्याच्याकडनं काहीतरी शिकता आहात, तर अशा लोकांचा आपण एक ग्रुप बनवावा आणि एक कम्युनिटी तशी तयार करावी, जेणेकरून प्रत्येक जण एकमेकांच्या 1 मध्ये 1 ऍड करून त्या 1चं 2 न करता 11 करतील. अशी कम्युनिटी आपण बिल्डअप केली तर एक सोसायटी बिल्डअप होते त्याच्यामध्ये. हे आपला सूत्र नंबर 4 होता. आता आपण जाऊयात सूत्र 5 कडे. जो व्यक्ति किसी नाशवंत चीज के लिए कभी नाश नहीं होने वाली चीज को छोड़ देता है, तो उसके हाथ से अविनाशी वस्तु तो चली ही जाती है और इसमें कोई संदेह नहीं कि नाशवान को भी वह खो देता है. याला मी थोडंसं असोसिएट करेन एक लीडरशिपच्या क्वालिटीशी, की लीडरच्या समोर कायम 2 रस्ते असतात. एक तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करा किंवा मग तुम्ही थोडंसं लढा, थोडं अनकम्फर्टेबल व्हा, पण लढा आणि अचीव युअर व्हर्च्यू. जी गोष्ट कायमस्वरूपी राहणार नाहीये, जी गोष्ट तुम्हाला टेम्पररी प्लेजर देणार आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचे प्रिन्सिपल्स वाकवावे लागतात, तर टेम्पररी प्लेजर साठी आपण जेव्हा आपल्या तत्वांशी तडजोड करतो, तर डेफिनेटली जी गोष्ट टेम्पररी प्लेजर देते ती तर टेम्पररीच आहे, ती तेवढ्या करता राहणार आणि मग ती निघून जाणार. आणि त्याबरोबर आपण आपल्या तत्वांना जे वाकवलं होतं त्याच्याने बहुतेक त्या माणसामध्ये ते तत्व वाकवण्याची कायमची प्रवृत्ती निर्माण होऊन जाईल. म्हणजे जी गोष्ट संपणारी आहे, टेम्पररी आहे, याच्यासाठी जर आपण अशी एक गोष्ट एखाद्या वस्तूशी तडजोड केली की जी तुमच्या बरोबर तुमचं प्रिन्सिपल म्हणून होतं किंवा तुमची ओळख म्हणून होतं, तर तुमची ती ओळखही निघून जाईल आणि ती वस्तू जी तुम्ही टेम्पररीली हातात घेतलेली होती ती पण निघून जाईल. तर आपण कशासाठी काय सोडतोय, कॉम्प्रोमाइज पण करायचं असेल तर आपण कशासाठी काय सोडतोय याच्याकडे जर समजा लक्ष दिलं तर डेफिनेटली तो लीडर एक स्ट्रॉंग लीडर म्हणून तयार होईल. ह्या प्रोसेसमध्ये ना थोडासा वेळ लागू शकतो. हे प्रत्येकानेच कुठेतरी स्वतःला बघायला पाहिजे की आपल्या समोर जेव्हा 2 रस्ते येतात तेव्हा आपण कोणता रस्ता चूज करतो याच्यावरती आपलं भवितव्य अवलंबून असतं. मला एक पिक्चर आहे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, खूप लोकांना माहिती असेल तो पिक्चर, शाहरुख खानचा आहे. आणि त्या पिक्चर मध्ये ते शाहरुख खान काजोलच्या घरी जातो, तिचं लग्न होणार असतं तेव्हा, आणि तिच्या आईला कळतं आणि तिची आई म्हणते की इथे कोणाला नाही कळणार तुमचं ते प्रेम बिम काही, तुम्ही पळून जा. ते खूप सुंदर डायलॉग आहे. म्हणजे मला काही तो पिक्चर फारसा असा आवडतो असं नाहीये, पण तो डायलॉग मला फार आवडला आणि कायम लक्षात राहिला. तर त्या डायलॉग मध्ये त्याने असं म्हटलंय की मेरी माँ कहा करती थी कि तुम्हारे सामने हमेशा 2 रास्ते होंगे, एक जो शुरू में आसान लगेगा लेकिन वो खत्म वहां पे होगा जो तुम नहीं चाहते, वो तुमको लूजर बना देगा, और दूसरा रास्ता जो शुरू में बहुत मुश्किल लगेगा, उस पे चलना भी बहुत वो रास्ता बहुत कठिनाइयों से भरा रहेगा, मुश्किल होगा उस पे चलना, लेकिन अंत में तुमको वो मिलेगा जो तुम्हें चाहिए. प्रत्येक लीडर समोर, रादर प्रत्येक व्यक्ती समोर ही गोष्ट येते. हे तुम्हाला चूज करावं लागतं की तुम्हाला कोणता रस्ता घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण ह्या 2 गोष्टी चूज करायच्या असतात, हे स्टुडंटला ऍप्लिकेबल आहे, हे आपल्यासारख्या मोठ्यांना ऍप्लिकेबल आहे, सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे, ऍज अ सोसायटी सुद्धा आपल्याला ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे की आपण 2 गोष्टी जेव्हा चूज करतो आहे, तो आपण एका दोऱ्यावरती जर समजा आहोत की आपल्याला दोघांमध्ये काहीतरी चूज करायचं, तर आपल्याला बघावं लागेल की जे चूज करतोय त्यासाठी आपण काय सोडतोय. आणि जर ते सोडणं आपल्याला लॉंग टर्म लॉस देणार असेल तर वी शुड नॉट डेफिनेटली डू इट. हेच आपलं सूत्र नंबर 5 आहे की तुम्ही नाशवंत गोष्टीसाठी, अमर अशा गोष्टी किंवा कधीही न नाश होणाऱ्या अशा गोष्टी कधी सोडू नका. इन शॉर्ट, तुमचे प्रिन्सिपल्स, तुमचे तत्व हे भौगोलिक सुखासाठी किंवा टेम्पररी प्लेजर साठी कधीच सोडू नका.
खर तर तो सूत्र 5 जो आहे हा एका आयडियल लीडरला ओळखण्याची टेक्निक आहे. एक चांगला लीडर तोच असतो जो आपल्या मतावरती ठाम राहतो, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट इज द कॉन्सिक्वेन्सेस. टेम्पररी प्लेजर्स घेत नाही. इन बातों को बार बार गौर करे. सही समय, वंदना, सही. थोडंसं मी ऍड करू त्यामध्ये? येस सर, प्लीज. ओके, परत आपण 5व्या सूत्राकडे जाऊया, कारण हे माझं आवडतं सूत्र आहे. की जो व्यक्ती, आपण 5व्या सूत्र लिहूया परत. जो व्यक्ति किसी भी नाशवंत चीज के लिए कभी नाश नहीं होने वाली चीज को छोड़ देता है. आज तुम्ही बघा, बऱ्याचशा रिलेशनशिप मध्ये जे इश्यूज आहेत ना, ते इथून आहेत. आपलं जर तुम्ही बघाल तर ब्युटी, फिजिक, दिसणं, बोलणं, वागणं हे हळूहळू संपणार आहे. त्याला हे परमनंट नाहीये, हे नाशवंत आहे. पण व्हॉट इज इम्पॉर्टंट इज रिलेशनशिप. ते एक नातं महत्वाचं असतं. आपण बऱ्याचशा बाह्य स्वरूपाच्या गोष्टीवरून नाशवंत गोष्टीकडे बघून आपण जी कधी संपणारी नाही गोष्ट तिचा त्याग करत असतो. किंवा त्याच्यामुळे होत काय असतं की ती अविनाशी गोष्ट तर जाणारच आहे, कारण म्हणजे अविनाशी गोष्ट तर ती जातेच, कारण त्याची तुम्ही व्हॅल्यू ठेवत नाही. आणि नाशवान गोष्ट तर तुमच्या हातून जाणारच आहे, कारण ती परमनंट नाहीच आहे. मुलं असतील, अभ्यास करायचं त्यांचं जर महत्वाचं असेल, प्रिन्सिपली दे शुड बी डुईंग फोकस्ड ऑन स्टडीज. पण ते त्याच्यापेक्षाही मला आता नाशवान आपण म्हणू किंवा नाशवंत किंवा जे संपणार आहे त्याला आपण म्हणूया की त्याला टाइम फ्रेम आहे, संपणार आहे. एखादं टीव्ही सिरियल आवडत असेल जे संपणार आहे, त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट घेतला, एखादी IPL ची मॅच आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला जी की संपणार आहे, पण करिअर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःचं लक्ष देणं आवश्यक आहे, तिथे जर लक्ष दिलं नाही तर तुम्ही दोन्ही गोष्टी घालून बसाल. सो हे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस प्रत्येक माणसाने करायला हवं. चाणक्याने हे सूत्र इतकं सुंदररित्या सांगितलेलं आहे की तुम्ही बघा की तुम्ही जर तुमच्या हेल्थ ही परमनंट असते, हेल्थ ही न संपणारी गोष्ट, तुमच्या आयुष्यभर राहणारी गोष्ट आहे. यू शुड बी हेल्दी. पण त्याच्यासाठी मग आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपण आपले विचार याच्यामध्ये आपण एखादाच वडापाव आवडून जातो, खाऊन टाकतो आपण. त्याच्यासाठी आपण आपले प्रिन्सिपल्स, आपले विचार आपण कॉम्प्रोमाइज करतो. अँड दॅट एंड्स अप इन लुझिंग बोथ. म्हणजे ती गोष्ट तर आयुष्यातून संपणारच असते, कारण नंतर खूप खाल्ल्यानंतर व्याधी जडतात, खाण्यासाठी त्याचं बंधनं येतात आणि हेल्थ पण जाते. सो हे प्रिन्सिपल जे आहे ना, हे लाईफच्या प्रत्येक ठिकाणी ऍप्लिकेबल आहे, प्रत्येक ठिकाणी. सो माझं इन्व्हिटेशन हे आहे तुम्हाला की हे सूत्र 5 नंबरचं जे आहे ते तुम्ही खरंच तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंट करा. प्रत्येक ठिकाणी चेक करून बघा की मी माझ्या ज्या काही गोष्टीसाठी मी कॉम्प्रोमाइज कुठे कुठे करतोय. जर समजा एखाद्या संपणाऱ्या गोष्टीसाठी, संपुष्टात येणाऱ्या गोष्टीसाठी, कधीही न संपणारी गोष्ट, फॉर एक्झाम्पल बिझनेस आहे, बिझनेसचे प्रिन्सिपल संपत नसतात. बिझनेस हा 7-7, 8-8 पिढ्यांपर्यंत चालत असतो. पण एखादा टेम्पररी बेनिफिट साठी आपण जर तो बिझनेसला कॉम्प्रोमाइज करायला लागलो तर आपला बिझनेसही संपतो आणि पुढचं फ्युचर पण संपलेलं असतं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्ताच्या लाईफला कनेक्ट करता आल्या पाहिजे. की मी कॉम्प्रोमाइज करत असताना मी दोन्ही तर नाही घालवत आहे. जे संपणार आहे ते तर संपणारच आहे, पण जे प्रिन्सिपली लॉंग टर्म चालणार आहे त्याचं पण मी कॉम्प्रोमाइज करतोय का. आणि हा विचार प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. तर आपले रिलेशनशिप स्ट्रॉंग राहतील, बिझनेस स्ट्रॉंग राहील, आपला लोकांशी व्यवहार चांगला राहील. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पॉवरफुली लोकांशी डील करू शकाल, लाईफ मध्ये रिझल्ट प्रोड्यूस करू शकाल. थँक्यू वंदना, थँक्स फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच अतुल सर. आज बरेचसे जण आपल्याला सर नव्याने जॉईन झाले, त्याच्यामुळे मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देते की अतुल ठाकूर सर हे आपल्या ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशनचे डायरेक्टर आहेत, ENG ग्रुपचे. त्याचबरोबर मागच्या 18 वर्षांपासून ते लीड करतायत. आय वुड रिक्वेस्ट अतुल सर की तुम्ही जर समजा इंट्रोड्यूस केलं तुम्हाला तर. ओके, सो मी तसाचा म्हणजे इंट्रोड्यूर आहे, वंदनाच्या राज्यात मी इंट्रोड्यू करतोय. बट थँक्स वंदना फॉर युअर जनरॉसिटी. माझं नाव अतुल ठाकूर, मी मूळचा औरंगाबादचा आहे. औरंगाबादला मी माझ्या फॅमिली सोबत राहतो, ज्यामध्ये माझे आई वडील, 2 मुली, बायको, आणि मागच्या 18 वर्षामध्ये ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या थ्रू जवळपास 2.5 लाख लोकांशी मी
कनेक्टेड आहे. संवादमध्ये मला हा चाणक्याविषयी लीड करायला आवडतं. इनफॅक्ट माझा आवडता विषय म्हणून मी मधून अजून मला राहवत नाहीये गोष्ट. अँड ENG मध्ये मी ऍज अ डिरेक्टर म्हणून आहे आणि मी इथे E3 किंवा इतर कोर्सेस पण लीड करत असतो. तुमच्यापैकी काही जण दर गुरुवारी होणारा भगवद्गीता आणि आपले आयुष्य हे पण जर अटेंड करत असाल तर तो एक माझा आवडता कार्यक्रम आहे. तो पण मी लीड करत असतो. मला अध्यात्म आणि आयुष्य जोडायला आवडतं, कारण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी एवढं पॉवरफुल निर्मिती करून ठेवलेली आहे की आपल्याला कुठेच बाहेर जायची गरज नाहीये. इनफॅक्ट 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांचा भगवद्गीता आणि आध्यात्मिक अस्तित्व तेव्हापासूनच 2400 वर्षांपासून चाणक्यांचं अस्तित्व, 400 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व, हे सगळ्यांनी आपल्याला इतकं समृद्ध करून ठेवलेलं आहे. ऑफकोर्स बुद्ध आहेत 2000 वर्षापासून. सो या सगळ्या गोष्टींनी आपल्याला एवढं समृद्ध केलेलं आहे की आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही. आपली संस्कृती एवढी स्ट्रॉंग आहे की आपल्याला कधीच कुठे बाहेर जाऊन काही मिळवायची गरज पडलेली नाहीये. त्यातूनच आम्ही हे संवाद निर्माण करत असतो. आणि मला आज थोडा वेळ मिळाला म्हणून मला वंदनाला थोडासा मध्ये तिच्या राज्यात घुसता आलं. बट थँक्स फॉर युअर जनरॉसिटी वंदना, अँड थँक्स फॉर युअर जनरॉसिटी ॲज वेल रेश्मा. थँक्यू व्हेरी मच. सर, चिन्मय नावाचं एक पार्टिसिपंट आहे आणि ही हॅज सेड थँक्यू टू यू. यांनी मला चॅट मेसेज टाकला होता. इफ आय एम नॉट रॉंग, इट्स चिन्मय हिरे, राईट? चिन्मय. मी अजून एक गोष्ट ऍड करेन सरांच्या इंट्रोडक्शन मध्ये, की मागच्या 18 वर्षांपासून ते ट्रेनिंग डेव्हलपमेंट मध्ये आहेत आणि मला सुद्धा त्यांनीच ट्रेन केलेलं आहे लीडरशिप मध्ये. सो ओके चिन्मय, थँक्यू. फक्त वंदना मॅम नाही तर मला सुद्धा सरच ट्रेन करतात. रेश्मा मॅडम आणि आम्हाला ट्रेन करतात, जे आमच्या ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशन मध्ये लीडर्स ट्रेनिंग प्रोग्राम सर घेतात नेहमी आणि फारच इफेक्टिव्ह असतात ते. विल मूव्ह ऑन टू अवर नेक्स्ट सूत्र. इन बातों को बार बार गौर करे, सही समय, सही मित्र, सही ठिकाना, पैसे कमाने के सही साधन, पैसा खर्चा करने का सही तरीका आपके ऊर्जा स्तोत्र है. तुमचा पॉवर हाऊस, तुमचा एनर्जीचा रिसोर्स आहे राईट टाइम, राईट फ्रेंड्स, राईट प्लेस, राईट सोर्स ऑफ अर्निंग मनी अँड अ परफेक्ट सोर्स ऑफ एक्सपेंडिंग मनी. आता हे परफेक्ट आहेत, राईट आहेत, हे कळणार कसं आपल्याला? तर इकडे कुठेतरी आपल्याला स्वतःकडेच बघावं लागतं की आता या क्षणी मी कुठे असायला हवंय. तर मी जर तिकडे आहे जिकडे मी असायला हवंय किंवा जिकडे ते अपेक्षित आहे, तर तो राईट प्लेस झाला. मी जर एका पर्टिक्युलर व्यक्तीबरोबर नको असायला पाहिजे, और आय शुड नॉट बी दॅट कंपनी, इन दॅट कंपनी. आता बॅड कंपनी असेल तर काय होतं याच्याबद्दल बऱ्याच सध्या सोशल मीडिया तर भरलेला आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे. की एक इंटरव्ह्यू मी असा ऐकला की एक उभरता सितारा आणि एक सुपरस्टार इन अ वे, तो एका बॅड कंपनीमुळे आपण गंपून बसलो. तर एक चांगली कंपनी म्हणजे काय, की ज्यांच्या बरोबर आपण असायला पाहिजे ते लोक जे तुमच्या प्रोग्रेस मध्ये तुम्हाला मदत करतात आणि तुम्ही त्यांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट करता. तर आता मी कुठे असायला पाहिजे, आता मला जर समजा पैसा कमवायचा आहे तर मग मी तो कोणत्या सोर्सनी कमवला पाहिजे. डेफिनेटली हा एक एलिमिनेटिंग प्रोसेस असतो की ज्याच्यातनं मी पैसा कमवला नाही पाहिजे ते जर बाजूला काढलं तर मला अजून काही असे सोर्सेस दिसतात की जिथून मी कमवू शकतो. मी आता कुठे असलं पाहिजे हे जर समजा शोधून काढायचं असेल तर तुम्ही मी आता कुठे असण्याची अपेक्षा आहे, कुठे एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आता ह्या काळामध्ये डॉक्टरनी डेफिनेटली त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये असलं पाहिजे असं आपण म्हणू, किंवा शाळेचा टाइम असेल, कॉलेजचा टाइम असेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासेस मध्ये असलं पाहिजे असं आपण म्हणतो. तर त्या क्षणाला तुम्ही कुठे असणं अपेक्षित आहे, दॅट इज द राईट प्लेस. तुमच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करणारी जी लोक आहेत,
दे आर द राईट पीपल. आणि राईट टाइम टू परफॉर्म. आजचा हा राईट टाइम असतो परफॉर्म करण्याचा. आज या क्षणाला जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकायला जातोय, आज या क्षणाला जेव्हा आपण ऍक्शन घेतोय, हा एक राईट टाइम असतो, कारण आपण आज मध्ये काम करू शकतो. त्याचबरोबर पैसे कमवण्यासाठीचं नवीन साधन किंवा सही साधन आपण ज्याला म्हणतो, कोणत्या मार्गाने तुम्ही ते पैसे कमवताय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या मार्गाने ते खर्च होत आहे. अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे डेफिनेटली मॅनेजिंग द मनी हा पण चाणक्य नीतीमधला खूप मोठा पार्ट आहे. पैसा कसा खर्च केला गेला पाहिजे किंवा त्याला कसं मॅनेज करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि हे सगळ्या गोष्टी जेव्हा राईट प्लेसेसवर असतात ना, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होते. आणि याच्यासाठी डेफिनेटली सेल्फ डिसिप्लिन खूप पाळावं लागतं आपल्याला. असं असतं की काही लोकांबरोबर राहायचं आमिष आपल्याला वाटायला लागतं, पण मग आपल्याला माहितीये की वो हे वो मूर्ख मित्र, ज्यांच्याबरोबर असून आपल्या लाईफमध्ये ऍडिशन नाही. आता मला माझं कामाचं डेडलाईन पण टीव्हीवरती एखादी नवीन सिरियल पण चालू आहे. तर मगाच्या सूत्रामध्ये आपण जसं म्हटलं की पॉवर ऑफ चॉईस असते लीडरकडे, आणि तुम्ही काय चूज करता याच्यावरनं तुमची लिडरशिप ठरते. तर तुम्ही बरोबर गोष्टीच चूज केल्या तरच ती एनर्जी तुमच्यामध्ये डेव्हलप राहते. आणि ह्याच्यामधलं एक जरी गोष्ट गलत झाली सहीच्या जागी, तर ते कुठेतरी आपण ज्याला म्हणतो की ते एक सोर्स ठरतं ज्याच्यावरनं पुढे नैराश्य जन्माला येतं. हे आपलं सूत्र 6वं होतं की आपण स्वतःसाठी एक सेल्फ डिसिप्लिननी राईट प्लेस, राईट टाइम विथ राईट पीपल हे सिलेक्ट करायला हवंय. नंतरचं आपलं सूत्र आहे, अपने निकट संबंधियों का अपमान करने से जान जा अपने निकट संबंधियों का अपमान करने से जान जाती है, दूसरों का अपमान करने से दौलत जाती है, राजा का अपमान करने से सब कुछ जाता है, एक गुरु का अपमान करने से कुल का नाश हो जाता है. एक लीडर म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपलं कम्युनिकेशन फार स्ट्रॉंग असलं पाहिजे. आता हा अपमान का होतो, तर आपण कुठेतरी समोरच्याला, तुम्ही जर समजा समोरच्याला कुठेतरी स्वतःपेक्षा कमी लेखलं किंवा त्याच्यामध्ये असणारे दुर्गुण म्हणू किंवा कमी गुण म्हणू, की तुमच्यापेक्षा खरंच त्यांनी तेवढं परफेक्ट बनवलं नाहीये एखादं. म्हणजे तुमच्या घरी कोणीतरी पाहुणे आले आणि त्यांनी तुमच्या स्वयंपाकाला नावं ठेवली, तर मग आपल्याला वाईट वाटतं ना की अरे तुमच्या घरी बनत असेल असं, आता मला जसं आलं तसं आम्ही बनवलंय. पण ते जर समजा तुम्ही चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करून सांगितलं की नाही हे जे बनवलंय ते छान आहे, पण याच्यामध्ये असं केलं तर जास्त छान लागेल. देर आर 2 वेज ऑफ कम्युनिकेशन. अपमान हे जनरली कम्युनिकेशन मधल्या गॅप्समुळे होतात किंवा एक बॅड वे ऑफ कम्युनिकेशनमुळे होतात, किंवा तुम्ही जर समोरच्या बद्दल काहीतरी दुराग्रह पाळला असेल, काही प्रिज्युडायसेस असतील, त्याच्यामधनं हा अपमान होतो समोरच्याचा. पण आपण जेव्हा आपल्या रिलेटिव्हचा अपमान करतो तेव्हा त्याच्याने खरं म्हटलं तर ना त्या रिलेशन मधलं लाईफ निघून जातं. आपण जेव्हा बाहेरच्या लोकांचा अपमान करतो, तुम्ही जेव्हा बाहेर कोणाशी तरी जे तुमच्याशी रिलेटेड नाहीये पण फ्रेंड्स आहेत किंवा बाहेर ज्यांच्याशी तुम्ही त्यांच्याबरोबर काम करता, तर तिकडे आपल्याला पैशांचं नुकसान खूप जास्त होऊ शकतं. जो व्यक्ती एका चांगल्या राजाचा अपमान करतो त्याचं बरंचसं काही जाऊ शकतं. पण तुम्ही जर समजा तुमच्या गुरुचा अपमान केला, तर मग ते असं म्हणतात की तुमच्याच आयुष्यातनं नाही पण तुमच्या पुढच्या पिढींमधनं पण बरंचसं काही निघून जाऊ शकतं. तर अपमान जर समजा नसेल करायचं तर कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन विथ एव्हरीवन, आणि ते जितकं सिंपल ठेवता येईल तितकं सिंपल. बऱ्याच वेळेला सरकॅस्टिकली बोलणं, उपरोधानी बोलणं याच्यामुळे सुद्धा लोकांचे अपमान होतात. तर आपण जितकं सिम्पली लोकांशी कम्युनिकेट करू आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कम्युनिकेट करू, तितकं आपण टाळू एखाद्याचा अपमान करणं, किंवा तीच गोष्ट एका वेगळ्या पद्धतीत सांगायचा प्रयत्न करू. आणि अशामुळे तुमचे रिलेशन्स असतील की तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता आहात, ज्यांच्याबरोबर डील करतात बिझनेसेस मध्ये, किंवा तुमचं गव्हर्नन्स असेल किंवा तुमचे गुरु असतील, या सगळ्यांशी तुम्ही जुळवून घेता येईल त्याच्याने. सूत्र 7 हे जास्त करून ते म्हणतात की तुम्ही
कोणत्याही परिस्थितीत आपल्या लँग्वेजकडे लक्ष जास्त ठेवावं. आपल्या हिंदीमध्ये एक म्हण असतं की जुबान को लगाम हो दिखती नहीं है लेकिन वो होनी चाहिए, रखनी चाहिए. तर तीच 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 एखादी गोष्ट जी तुम्हाला बहुतेक पटलेली नसेल, पण ती अपमान न करता एखाद्याला व्यवस्थित जर समजा सांगितलं तर रिलेशनशिप्स, तुमचे डेटर्स, क्रेडिटर्स, तुमचे बिझनेस असोसिएट्स, तुमचं गव्हर्नन्स, तुमचं गुरु, या सगळ्यांबरोबर आपल्याला एक चांगलं असोसिएशन ठेवता येतं आणि त्याच्याने तुमच्या आयुष्यात होणारे जो ग्रोथ आहे ती अचीव्ह करता येतं. आणि म्हणून आपलं कम्युनिकेशन हे फार इफेक्टिव्ह ठेवायला पाहिजे असतं. आपण सूत्र 8, जैसे एक बछड़ा हजारों गायों के झुंड में अपनी माँ के पीछे चलता है, उसी प्रकार आदमी के अच्छे और बुरे कर्म उसके पीछे चलते हैं. कर्मयोगावरती विश्वास असणारी संस्कृती आपल्याकडे. आपण नेहमी म्हणतो की अच्छे कर्म करो तो अच्छा फल मिलेगा. आपले भगवान श्रीकृष्ण सांगून गेले की तुम्ही तुमचं कर्म तर करत राहा, फळाची अपेक्षा न ठेवता. कारण तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार. आपण कधीतरी केलेलं चांगलं कर्म हे आयुष्यभर आपल्याला कुठेतरी मिळत राहतं आणि कधीतरी आपण कोणाशी वाईट वागलं असेल तर ते पण आपल्याकडे परत येतं. त्याच्यामुळे आपण काय वागतो आहे याच्याबद्दल कायम ऍज अ सोसायटी, ऍज अ पर्सन, ऍज अ हेड ऑफ द फॅमिली, आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्येक ठिकाणी या गोष्टीकडे आपण चाणाक्षाने बघितलं पाहिजे की आपण काय वागतो आहे आणि काय सांगतो आपण, व्हॉट वी प्रीच अँड हाऊ वी बिहेव, आणि आपण जे काही करतो आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत. कारण आपण जे जसं वागू ते आपल्यापर्यंत परत येणार. आज एखाद्याला हिडीस फिडीस करून हकलून दिलेला असेल आणि उद्या तो तुमच्यापेक्षा मोठा बिझनेसमॅन बनून तुमच्या समोर जर समजा येऊन थांबला, असे बरेचसे उदाहरणं आपण बघतो किंवा ऐकतो. आपलं एक चांगले काम, आपले वाईट कर्म हे सगळे आपल्या मागणं चालत असतात. त्याच्यामुळे सोसायटीमध्ये फिरताना किंवा ऍज अ सोसायटी, ऍज अ पार्ट ऑफ सोसायटी ऑल्सो आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे असतं की आपले प्रत्येक ऍक्शन्सला एक कॉन्सिक्वेन्स आहे आणि तो कॉन्सिक्वेन्स आपल्याला कायम फेस करावा लागणार आहे. त्याच्यामुळे आपले ऍक्शन्स हे ते पाहिजेत जे आपल्याकडनं एक्सपेक्टेड आहेत आणि जे ऍज अ पर्सन आणि ऍज अ सोसायटी ऍक्सेप्टेबल आहे. आपण 9व्या सूत्राकडे जाऊयात की चाणक्य के अनुसार सफल वही है जिसे इस प्रश्न का उत्तर हमेशा मालूम रहता है कि समय कैसा चल रहा है, मुझ में कितनी शक्ति है, हमारे मित्र कौन कौन है, मैं किसके अधीन हूं, यह देश कैसा है. चाणक्यांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलंय, त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात पण बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की सक्सेसफुल असणं किंवा सफल असणं याचा अर्थ डोंगराचं एखादं टोक गाठणं असं नाहीये. तर ही एक पाथ आहे, हा एक रस्ता आहे ज्याच्यावरती तुम्ही इफेक्टिव्हली जर चालत राहिलात तर तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्ही सक्सेसफुल तेव्हा आहात जेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या अनिश्चितता तुम्ही कमी केलेल्या आहात. तुम्ही जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या अनिश्चितता, अनसर्टेनिटीज जेव्हा कमी केलेल्या आहेत, अशा वेळेला तुम्ही कोणत्याही ऍडव्हर्सिटी, कोणत्याही अचानक आलेल्या आघाताशी इफेक्टिव्हली लढू शकता आणि त्याच्यावरती विजय पण मिळवू शकता. मग आता ही अनिश्चितता आजूबाजूची आपण कशी कमी करणार? त्याच्यावरती चाणक्यांचं मत असं आहे की जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात काही प्रश्नांची उत्तर माहिती असतात, जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा टाइम कसा चाललाय, तुमचं आयुष्य कसं चाललंय, तुम्ही कसे घेऊन चाललेला आहात स्वतःच्या आयुष्यात, तुम्ही स्वतःमधली आत्मशक्तीला जेव्हा जागरूक ठेवता आहात कंटिन्युअस, तुमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, कशा लोकांमध्ये तुम्ही मिक्स होता आणि त्यांच्या विचारांचं किती ओझं तुम्ही स्वतःवरती कॅरी करता, कशाच्या अधीन गेलेला आहात. कशाच्या तरी अधीन जाणं याचा अर्थ असा नाही की व्यसनच असणं, पण
आपण कोणत्या गोष्टीच्या किती अधीन गेलेलो आहे. एखाद्या गोष्टीचं अति असणं, कोणत्याही गोष्टीचं अति असणं खरं त्याला व्यसन म्हटलं जातं. मग तुम्ही कोणत्या गोष्टीच्या अधीन आहात आणि त्याचा दुष्परिणाम आहे काही का चांगला परिणाम आहे, ह्या गोष्टींची जेव्हा उत्तर आपल्याला माहिती असतात तेव्हा आपल्याला एक अनसर्टेनिटीज वरती आपण कंट्रोल करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाबद्दलच जे काही आपले व्ह्यूज आहेत. असं म्हटलं जातं की देश तसंच बनतो जसं आपण त्याला बनवतो, आणि तो आपण तसंच बनवू जसं आपण त्याच्याबद्दल विचार करतो. आज तुम्ही आम्हीच आपल्यापैकी जितकी लोक बाहेर गेलेले असतील, बाहेरच्या देशांबद्दल आपण ऐकतो, तर जर्मनी बद्दल त्यांच्या डिसिप्लिन बद्दल लोक बोलतात, जॅपनीज लोकांच्या देशभक्तीबद्दल लोक बोलतात. तर हा देश अचानक कसं काय देशभक्त झालाय का? जर्मनी सारख्या देशामध्ये अचानक, म्हणजे तिथे हॉटेलमध्ये जेवण सुद्धा वाया घालवत नाहीत लोक, तर ते अचानक झालेलं आहे का? तर ते त्या तिथल्या लोकांनी बनवले आणि त्या लोकांनी स्वतः विचार करून बनवले. ते पहिले त्यांच्या डोक्यात होतं आणि मग ते त्यांच्या वागण्यात आलं आणि मग ते त्यांच्या देशात प्रचलित झालं. आपण आपल्या देशाबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल, आपल्या स्वतःबद्दल आपण काय विचार करतो आणि त्याच्यातनं आपण काय फ्युचर क्रिएट करतो, आणि ते जेव्हा आपण परफेक्ट करत असतो, तुम्हाला तुमचा स्वतःच्या आत्मशक्तीबद्दल अंदाज आहे, तुमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत याच्याबद्दल एक क्लिअर आयडिया आहे, तुम्हाला काय लागतं काय लागत नाही, कशाच्या अधीन तुम्ही जाता आहात का नाही जात आहेत, आणि तुम्ही तुमच्या देशाला स्वतःच्या नजरेत कसं बघता, हे जेव्हा क्लिअर असतं तेव्हाच तुम्ही एक सक्सेसफुल लाईफ जगू शकता. जर समजा जमशेदजी टाटांनी असा विचार केला तर नाही, भारतामध्ये कुठे काही इंडस्ट्रीज आहेत, त्यांना आपण फादर ऑफ मॉडर्न इंडस्ट्रीज म्हणतो, कारण ही वॉज वन ऑफ द फर्स्ट इंडस्ट्रियलिस्ट. भारतामध्ये सगळ्यात पहिले इंडस्ट्रियलिस्ट जमशेदजी टाटा होते. त्यांनी जर तेव्हा असा विचार केला असता की भारतामध्ये कुठे अशा मॉडर्न इंडस्ट्रीज वगैरे आहेत, स्टील किंवा असं काहीतरी भारतात कुठे बनत आहे, तर मी कशाला इकडे बनतो, आपल्या देशात हे सगळं बनत नाही. त्या काळी तर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशर्स आपल्या देशाला बाहेर सपेरों का देश म्हणून प्रेझेंट करायचे अनेक वर्ष, आणि ही ख्याती बाहेरच्या लोकांकडे होती की त्यांना वाटायचं की भारतामध्ये ते जादू टोणा आणि साप बीप हे सगळे खेळ करणारी लोक राहतात. तर त्या जमशेदजी टाटांनी पण जर असा विचार केला असता तर भारतामध्ये इंडस्ट्रीजचं उगमच झालं नसतं कधी. पण त्यांनी स्वतःचा देश कसा आहे याच्याकडे बघितलं, त्यांनी त्याच्या पॉझिटिव्हिटीज कडे बघितलं आणि तिथून ते चालू झालं. आणि अशा अनेक एक्झाम्पल्स आपण बघू शकतो की आपला देश हा पहिले आपण आपल्या नजरेत क्रिएट करतो, आपल्या स्वतःचं आयुष्य पण आपण पहिले आपल्या विचारांमध्ये क्रिएट करतो, आणि म्हणून आपल्याला जेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात तेव्हा आपण सक्सेसच्या पाथवरती चालतोय असं आपण म्हणू शकतो. आपलं सूत्र 10, समय जिसका साथ देता है वो बड़े बड़ों को मात देता है, अमीर के घर पर बैठा कौवा भी सबको मोर लगता है और गरीब का भूखा बच्चा भी सबको चोर लगता है, इंसान की अच्छाई पर सब खामोश रहते हैं, चर्चा अगर उसकी बुराई पर हो तो गूंगे भी बोल पड़ते हैं. आपल्याकडे टाइम इज मनी असं म्हटलं जातं, कारण आणि आपण सोसायटीतच आपल्याला माहिती आहे की वेळेला खूप किंमत असते. असं म्हणतात की ज्यांच्या बरोबर त्यांचा वेळ चांगली ज्यांची चालू आहे त्यांना बऱ्याचशा मोठ्या मोठ्या आव्हानांना पण ते मात देऊ शकता आहे. पण खरं म्हटलं तर वेळ चांगली कधी चालू असते जेव्हा ती आपल्या विचारांमध्ये असते. सूत्र 9शी कनेक्टेड. तुमच्या विचारांमध्ये जेव्हा तुमचा वेळ चांगली असेल तरच तुमच्या हिशोबाने तुम्ही जे काही तुम्हाला अचीव्ह करायचं ते करू शकता. म्हणजे मुलं जर समजा परीक्षा द्यायला बसलेत आणि मग त्यांच्या मनात असं आलेलं, एखाद्या विद्यार्थी परीक्षा देतोय आणि त्याच्या मनात आली आपली तर 7.5 चालू आहे, मी किती चांगलं लिहिलं तरी काही मी पास होत नाही, म्हणजे तो पेपर लिहायच्या आधीच खरं तर फेल झालेला असणार आहे. मी दिस कॅन बी सायन्सच, पण ते जेव्हा आपण आपल्या डोक्यात तयार करतो, म्हणून ते सूत्र 9 फार महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या डोक्यात तुमचं आयुष्य कसं तयार करता याच्यावरनं तुमचा सक्सेस डिपेंड करतो. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या डोक्यात तुमचं आयुष्य
बरोबर तयार करतायत, तुम्हाला असं वाटतंय की मी या वेळेत सगळं काही करू शकतो आहे, तर मग तुम्ही डेफिनेटली जे पाहिजे ते सगळं अचीव्ह करू शकता. आपल्याकडे एक टेंडन्सी पण अशी आहे आपल्या सोसायटीमध्ये की जेव्हा एखाद्याबद्दल चांगलं असतं तर ते 10 तुम्ही 100 गोष्टींमध्ये 99 गोष्टी जर चांगल्या केल्या आणि एक जर तुमची चुकली तर त्या चुकीच्या गोष्टींवरती बोलणारे अनेक जण असतात, त्या 99 चांगल्या गोष्टींवरती बोलणारे कोणीच नसतात. पण मग चुका आता माणसांच्याच हातातून होत असतात. आपल्या चुकांमधनं पण काहीतरी नवीन शिकून आपण जर समजा पुढे गेलो, तीच चूक दुरुस्त करून जर तुमच्या आयुष्याला तुम्ही एक नवीन वळण लावून दिलं. एक विद्यार्थी कधी कधी काही काही परीक्षेमध्ये फेल होतात, ते फेल झालं आहे, आजपर्यंत इतकं चांगलं वागलो, इतका चांगला रिझल्ट लागला, ते सगळं विसरून एक फेल्युअरला पकडून जर ते मुलं बसले तर आज भयानक परिस्थिती निर्माण झालेली होती मध्यंतरी. अजून सुद्धा म्हणजे त्या फेल्युअरला फेस न करता येण्यामुळे मुलं खूप टोकाची पावलं उचलायची. पण तीच आपल्या जर आपण ह्या गोष्टीला प्रेझेंट राहिलो की तुमचं एक चुकलं तर लोक त्याच्यावरती बोलणारच आहे, पण आपल्याला ऍज अ लीडर काय करायचं तर त्या चुकीला ओव्हरकम करून त्याच्यातनं शिकून, शिवाजी महाराजांचं एक वाक्य की काही लढाया मी जिंकलो आणि काही ठिकाणी मी शिकलो, हारलो असं ते कधी म्हणालेच नाही. तर तिथून त्या फेल्युअर मधनं शिकून जर समजा पुढे गेलो तर आपण सक्सेसच्या पाथवरती चालायला लागणार आहे, तर तो एक खरा लीडर वरती येणार आहे. तर ही तर टेंडन्सीच आहे लोकांची, ज्याचीच आपल्याकडे असं म्हणतात की उगवत्या सूर्याला नमस्कार करतो आपण. तर जे तुम्ही चांगलं करा तेव्हा भले कोणी काही बोलणार नाहीत आणि एखादी गोष्ट वाईट झाली की त्याच्यावरती खूप बोलणार, पण आपण जर त्याला सरेंडर झालो की अरे माझी एक चूक झाली आणि माझं आयुष्य बर्बाद झालं असं म्हणण्यापेक्षा एक चूक झाली, त्याला मी ओव्हरकम केलं आणि मी आता पुढे चालायला, चूक ही ठेच लागण्यासारखी जर समजा कन्सिडर केली तरच तो खरा लीडर असतो. पण चुकीला जर समजा तुम्ही असं कन्सिडर केलं की अरे बापरे मी एका खूप मोठ्या दरीत कोसळलोय, तर चूक म्हणजे दरी नाहीये, तुम्हाला रस्त्यावरती चालताना लागणारी ठेच आहे. मग तो दगड ओलांडून पुढे निघून गेला तर पुढची वाट आहे अजून मोकळी. तर खरा लीडर हा तो आहे जो ह्या सगळ्या गोष्टींना सरेंडर होत नाही. तर तो ह्याला प्रेझेंट राहतो की लोक हे करणार आहे, तुमचे जेव्हा सगळं चालतंय, छान चालतं आहे सगळं व्यवस्थित, तेव्हा तुमच्या त्यांनी म्हणून म्हटलं की आमिर के घर पे बैठा कौवा भी सबको मोर लगता है. तर त्याच्यामुळे ते तुमची जेव्हा सगळी चलती आहे तेव्हा लोक छान म्हणणार, जेव्हा तुमच्याकडे काहीतरी कुठेतरी फेल्युअर आलं किंवा कुठेतरी नुकसान झालं तेव्हा लोक तुम्हाला इग्नोर करतील किंवा नाही पण एवढं चांगलं म्हणणार, तुमच्या चुका पॉइंट आउट करून दाखवतील. पण एका चांगल्या लीडरचं काम असं आहे की ह्याला सुद्धा ओव्हरकम करून पुढे जा, मगच आपण त्या सक्सेस वरती जातो. सूत्र 11 जे आजचं आपलं शेवटचं सूत्र आहे, असे तर अनेक सूत्र खरं तर चाणक्य नीतीमध्ये आहेत, पण त्याच्यातली आपण फक्त सध्याच्या डिस्कशनला 11 सूत्र घेतले. तर जो बीत गया सो बीत गया, अपने हाथ से कोई गलत काम हो गया हो तो उसकी चिंता छोड़ते हुए वर्तमान को सही तरीके से जीकर भविष्य को संवारना चाहिए. पास्ट इज समथिंग वेर यू कॅन्ट वर्क असं म्हटलं जातं. तुम्ही भूतकाळात जाऊन कधी काम करू शकत, तुम्ही भविष्य काळातही जाऊन कधी काम करू शकत, पण भविष्य कसं असावं हे तुम्ही पहिले विचार तुमच्या डोक्यात क्रिएट करू शकता आणि मग तुमच्या आचरणात आणू शकता. म्हणूनच मागच्या सूत्रामध्ये आपण जसं म्हटलं की फेल्युअर असणं, एखादा आपल्या हातनं चूक घडणं, ही त्या यशाच्या रस्त्यामध्ये आलेलं एक ठेच आहे, लागलेली एक ठेच आहे. पण आपण जर तिकडेच अरे बापरे मला ठेच लागली आणि आपण तिकडेच जर डोकं धरून बसून राहिलो तर पुढचा रस्ता रिकामा आहे का नाही हे पण आपल्याला माहिती काय माहिती, बहुतेक एकच ठेच असेल आणि पुढे गुलाबाच्या पाकळ्या असतील टाकलेल्या. बऱ्याच वेळेला आपल्याकडे फेल्युअरला एक्झिस्टन्सशी जोडलं जातं, म्हणजे सक्सेस इज एक्झिस्टन्स आणि फेल्युअर इज नॉन एक्झिस्टन्स, आणि ते इतकं कुठेतरी डीप रुटेड आहे की फेल झालेले लोक खूप टोकाचे भूमिका घेतात. मागेच एक वर्ष 1.5 वर्षापूर्वी एका खूप मोठ्या ऑन्टरप्रिन्युअरनी स्वतःचा जीव दिला, मला वाटतं सीसीडीचे मालक, आणि अशा अनेक उदाहरणं आपल्याकडे स्टुडंट्सचे सुसाईड असतील किंवा अशा अनेक. भारत सुसाईड मध्ये नंबर 1 आहे असं एका स्टडी मध्ये कळलं.
आणि कुठेतरी आपण त्या फेल्युअरला आपल्या एक्झिस्टन्स आणि नॉन एक्झिस्टन्सशी जोडत असतो. पण जेव्हा ऍज अ लीडर आपल्याला समोर यायचं असतं, आपल्या आयुष्याचा लीडर, आपल्या घराचा लीडर, आपल्या देशाचा लीडर, तर तेव्हा ते फेल्युअर्सला आपण एखाद्या दरीत पडल्यासारखं कन्सिडर. दरीत पडणं म्हणजे काय, की तिथून आपल्याला बाहेरच येता येणार नाही. तर ते दरीत पडल्यासारखं आपण जर कन्सिडर करून हार मानून बसलो, तर माणूस पहिल्यांदा मनातनं हारतो. तुम्ही जर समजा तुमच्या आयुष्यातल्या एखादा फेल्युअरला अगदी असे कवटाळून बसलेला असाल, तर पहिले तर त्याला विचार करा की आपण कुठे दरीत पडलो नाहीये. रस्त्यावरती चालताना लागणारी ठेच आहे ती, त्या दगडाला ओलांडून जा. इनफॅक्ट खरा लीडर तर तो असेल जो त्या दगडाला पण बाजूला करून टाकेल, की मागणं येणाऱ्याला ठेच लागू. पण ह्या गोष्टींना एक्झिस्टन्सशी जोडण्यापेक्षा जे मागे झालं, ज्या चुका झाल्या त्या ऍक्सेप्ट करून त्याच्यातनं शिकून, त्याच्यात बुडून न जाता, त्याला कवटाळून न बसता, त्याच्यातनं शिकून आपल्या प्रेझेंट मध्ये काम करत राहणं आणि त्याच्यातनं एक चांगल्या फ्युचरची पॉसिबिलिटी निर्माण करणं, हे एका लीडरचं काम आहे. आणि त्यातनं पण एक चांगला लीडर हा असतो की जो आपल्या मागणं येणाऱ्या बऱ्याच लोकांना ह्याबद्दल एज्युकेट करत राहतो. एक चांगला लीडर तो असतो की जो आपल्या मागणं येणाऱ्या लोकांना ती ठेच लागू नये म्हणून तो दगडच बाजूला काढून टाकतो, किंवा ठेच लागली तर त्याला औषधोपचार करून चल इथून पण पुढे मार्ग आहे दाखवून देतो. आणि आपण किंवा तुम्ही, आम्ही, आपण ऍज अ सोसायटी ह्या लिडरशिप बद्दल विचार याकरता करायचा आहे, कारण आज खरं तर आपल्या जगाला कशाची गरज असेल तर चांगल्या लिडरशिप. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं लाईफ सक्सेसफुली लीड करायला जर समजा चालू केलं, तर डेफिनेटली आपला देश खूप पुढे जाईल, आपलं आयुष्य खूप पुढे जाईल आणि आपण एक फुलफिल लाईफ खऱ्या अर्थाने जगायला. आणि हीच लिडरशिप आपल्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी म्हणून त्या सूत्रांचा आपल्याला खूप उपयोग होतो. चाणक्य नीतीमध्ये काही अजून अशा गोष्टी त्यांनी सांगितल्यात की तुमचा दिवस इफेक्टिव्हली प्लॅन करा. तुम्ही तुमचं मन रमेल तुमच्या कामाच्या व्यतिरिक्त अशा काही गोष्टी, अशा काही हॉबीज तुम्ही स्वतःला जोडून घ्या. लोकांशी कनेक्ट व्हा, लोकांच्या आयुष्याशी कनेक्ट व्हा. एका राजाने काय करायला पाहिजे, तर त्याने स्वतःच्या प्रजेशी कनेक्टेड राहायला पाहिजे. कारण त्याला जेव्हा त्याचं आयुष्य कळेल, त्यांना जेव्हा आपल्या प्रजेचं लाईफ कळेल, तेव्हाच तो त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकेल, चेंजेस आणू शकेल. आणि हे एका चांगल्या राजाचं काम आहे, आजच्या भाषेत हे एका चांगल्या लीडरचं काम. तर लोकांच्या आयुष्यामध्ये कायम कॉन्ट्रीब्युट करत राहणं. तर आज तर काही आपण राज्य चालवत नाही, पण आपल्या बिझनेससाठी सुद्धा हे अतिशय महत्वाचं असतं. ऍज अ बिझनेसमन, ऍज अ प्रॅक्टिशनर, किंवा तुम्ही विद्यार्थी असाल किंवा जे काही असाल, पण सोसायटीला, लोकांच्या आयुष्यामध्ये कायम कॉन्ट्रीब्युट करत राहिल्यामुळे जसं एखाद्या राजाचं राज्य वाढत जातं, तसं आपली पण एक पर्सनल लाईफ, ते पण राज्य आपलं वाढत जातं. इतरांना मदत करणारे असे अनेक लोक असतात जे मे बी त्यांच्या हिशोबाने त्यांच्या घरात त्यांच्या फायनान्शियल कंडिशननी राहत असतील, पण ते फुलफिल लाईफ जगत असतात. सो कॉन्ट्रीब्युशन इज समथिंग की जे लीडरनी कायम करत राहायला पाहिजे. आणि ह्याच विचारधारेला पुढे नेणारे ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशन यांनी मिअर कॉन्ट्रीब्युशन, लोकांच्या लाईफमध्ये जेन्युइन इंटरेस्ट घेऊन त्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट करावं. आणि हे कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी मला संधी पण मिळाली. आय एम व्हेरी थँकफुल टू दिस. आणि हेच कॉन्ट्रीब्युशनचं आपलं जे विचारधारा, याला पुढे नेण्यासाठी आपण ENG इनोव्हेटिव्ह एज्युकेशन कडनं अनेक फ्री सपोर्टिव्ह प्लॅटफॉर्म क्रिएट केलेले आहेत. त्याच्यात E3 टॉक्स आपण प्रत्येक शनिवारी घेतो 7 वाजता, E3 फॅक्टरी, किंवा आमच्या युट्यूब चॅनल, आमच्या फेसबुक पेज वरनं तुम्हाला हे दिसेल. अनेक मोठे मोठे दिग्गज इंडस्ट्रियलिस्ट तिकडे येऊन गेले, CK कुमारवेल, डोंगाजी सर, राजीव गांधी सर, आशिष विद्यार्थी सर, आणि या सगळ्यांनी आपल्या पाथवे तिकडे एक्सप्लेन केला. आपल्या नाशिकचे पण काही दिग्गज लोक, जसं आपल्याकडचे शौकीन पाणीपुरीचे मालक जितेंद्र धनराय असतील, आपले एक इंटरनॅशनल फोटोग्राफर आहेत प्रसाद पवार, औरंगाबादच्या एक लेडी एंटरप्रेन्युअर ज्यांनी
एक हाऊसवाईफ ते एका संस्था चालकांपर्यंतचा एक जो काही त्यांचा प्रवास एक्सप्लेन केला. अशा ह्या सगळ्या सक्सेसफुल लोकांचे त्यांच्या आयुष्यातले उतार चढाव आणि त्याच्यातनं त्यांना मिळालेलं शिक्षण जे ते आपल्यापर्यंत पोहोचवतात ह्या E3 संवाद ह्या प्लॅटफॉर्मवरनं. हा 1 तासाभराचा प्रोग्राम असतो. आपल्या E3 ऍप वरती अवेलेबल आहे हा. आमच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वरती सुद्धा हा अवेलेबल असतो. त्याचबरोबर आमचे एक खूप छान लीडर अतुल ठाकूर सर, ज्यांनी आम्हाला सगळ्यांना ट्रेन केलेले आहे आणि अशा अनेक माझ्यासारखे रेश्मा मॅडम सारखे अनेक लीडर्सला ते तयार करत असतात सातत्याने. त्यांनी एक 18 गुरुवारचा एक संवाद चालू केला होता. तो म्हणजे भगवद्गीता आणि आपले आयुष्य. ह्याचा मला वाटतं आता 9वा अध्याय संपलेला आहे आणि आता 10वा अध्यायाकडे आपण वळतोय. पण ह्याच्या सगळ्याचे रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला आमच्या E3 फॅक्टरी आणि युट्यूब चॅनल वरती मिळतील. दर गुरुवारी असतो आणि हा सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असतो. मिअर कॉन्ट्रीब्युशन ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण हा घेतलेला आहे. आणि आपल्याच कडच्या मायथॉलॉजिकल इन्फॉर्मेशन, ज्याला आपण मायथॉलॉजिकल म्हणतो खरं म्हटलं तर, ज्याच्याबद्दल असं म्हणतात की काही गॅरंटी नाही, माहिती नाही खरंच हा अवतार झाला होता की नाही, पण ह्याच्यात जे काही सांगितलं गेलेलं आहे ते आजच्या आयुष्याशी कसं निगडित आहे आणि त्याच्याने आपल्याला आजच्या आयुष्य जास्त पॉवरफुली जगता येण्यासाठी एनर्जी मिळेल याच्याबद्दल ह्याच्यात खूप छान बोललं जातं. ऑनलाईन E3 फ्री वर्कशॉप आपण दररोज घेतो 5 वाजता. E3 हा आपल्याकडे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट आणि सपोर्ट सिस्टम तयार करण्यासाठीचा प्रोग्राम आहे. अनेक एंटरप्रेन्युअर्स, अनेक व्यावसायिक या प्रोग्रामचा लाभ त्यांनी घेतलेला आहे. मी स्वतः एक इथ्रियन आहे अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट की मला या कोर्समधनं खूप काही मिळालं. आणि हा एक्झॅक्टली प्रोग्राम काय आहे ज्याचा 5,500 पेक्षा जास्त लोकांनी ज्याचा फायदा घेतला, तो काय असतो हा प्रोग्राम हे सांगण्यासाठी रोज आपला एक फ्री वर्कशॉप आपण ऑर्गनाईज करतो 5 वाजता संध्याकाळी. याची माहिती तुम्हाला आपल्या ऑफिस मधनं मिळेल, E3 फॅक्टरीच्या ऍप मधनं मिळेल, आमच्या फेसबुक पेज वरती अवेलेबल असेल ती. And now I would like to thank all of you for participating. आणि जर कोणाला काही शेअर करायचं असेल, कारण संवाद हा खरं तर 2 वे असतो, तर जर समजा कोणाला काही शेअर करायचं असेल याबद्दल तर डेफिनेटली यू आर वेलकम. प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्स.